नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे रायझिंग रँकर्समध्ये. आपण या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी 2026 मधील चालू घडामोडी पाहणार आहोत आणि मी तुम्हाला या सिरीजमध्ये एकूण 150 प्रश्न कव्हर करून देणार आहे आणि या महिन्याचे सगळं काही या 150 क्वेश्चनमध्ये कव्हर झालेलं आहे आणि अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ही. याच्यामध्ये आपण महत्त्वाचे दिन विशेष, कोणते दिवस कधी साजरे केले जातात, त्याची थीम काय असते, संकल्पना काय असते, कोणाला कोणता पुरस्कार भेटला, नियुक्त्या किती झाल्या या महिन्यामध्ये, क्रीडा विशेष काय होतं, राष्ट्रीय दर्जाचं महत्त्वाचं काय होतं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं महत्त्वाचं काय होतं आणि MPSCच्या दृष्टीनं स्टेट लेवलच्या न्यूज काय आहेत, राज्याच्या न्यूज काय आहेत, हे सगळ्या प्रकारचं आपण कव्हर केलेलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण या सगळ्या कॅटेगरीज कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्या सोबत राहा. एकूण 6 पार्ट्समध्ये मी हे 150 क्वेश्चन तुम्हाला देणार आहे. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा, लक्षात ठेवा आणि मग परीक्षेला जा. तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च करणारी बँक कोणती? RRB को ब्रँडेड म्हणजे RRB आणि रुपे या दोघांनी मिळून एक क्रेडिट कार्ड, रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले, तर ती लॉन्च करणारी पहिली RRB बँक कोणती आहे? महाराष्ट्र ग्रामीण बँक, त्रिपुरा ग्रामीण बँक, बडोदा उत्तर प्रदेश की केरळ ग्रामीण बँक? आन्सर आहे याचं त्रिपुरा ग्रामीण बँक. त्रिपुरा ग्रामीण बँक भारतातील पहिली RRB को ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च करणारी बँक ठरली आहे. पुढचा क्वेश्चन आहे तुमचा, खालीलपैकी केरळ राज्यासंबंधी चुकीचं विधान निवडायचं आहे. पहिलं विधान आहे, व्यापक नागरी धोरणांचा मसुदा मंजूर करणारे हे पहिले राज्य आहे. बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा सबटिलिस या जीवाणूला राज्य मायक्रोब म्हणून घोषित केलं. हे पहिलंच राज्य आहे की ज्यानं काय केलेलं आहे, एका मायक्रोबला, एका जीवाणूला राज्य मायक्रोब म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. आणि व्यापारी नागरी धोरणांचा मसुदा, व्यापारासाठी नागरी धोरणांचा मसुदा तयार करणारं पण हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. पण आपल्याला विचारलं काय आहे की यातलं चुकीचं विधान ओळखायचं आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येईल? यापैकी नाही, कारण हे सुद्धा बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे. व्यापक नागरी धोरणांचा मसुदा तयार करणारं केरळ हे पहिलं राज्य ठरलंय आणि बॅसिलस सबटिलिस या जीवाणूला राज्य मायक्रोबचा दर्जा देणारं हे राज्य ठरलेलं आहे. केरळने हे घोषित केलेलं आहे. त्यामुळे यापैकी नाही हे उत्तर येईल. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील नेट झिरो ठरलेले पहिले गाव कोणते? पवनी ग्राम, तुमसर ग्राम, बेला ग्राम, लाखनी ग्राम? सांगा आन्सर काय आहे? याचा आन्सर आहे बेला ग्राम. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील नेट झिरो ठरलेले गाव कोणते? तर ते आहे बेला ग्राम. ठीक आहे, बेला ग्राम नेट झिरो ठरलेले पहिले गाव. भंडारा, बेल भंडारा आपण म्हणतो ना, उधळू दे बेल भंडारा. सो बेल आणि भंडारा याच्यावरून तुम्हाला काय होईल, क्लिक होईल, लक्षात राहील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते? तमिळनाडू, केरळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश? सांगा आन्सर काय असेल? पदवीपर्यंत मोफत शिक्षण, किती छान निर्णय आहे हा बघा. आणि असे निर्णय जनरली कोण घेतं? केरळ, कारण त्याची फायनान्शियल कंडिशन आता बाकीच्या राज्यांच्या तुलनेमध्ये काय आहे, चांगली आहे. त्यामुळे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य ठरलेलं आहे केरळ. अजून आपण केरळविषयी काय बघितलं होतं, तर व्यापारी धोरणांचा जो मसुदा आहे तो पण त्याने तयार केलेला आहे. राज्य मायक्रोबचा दर्जा त्यांना बॅसिलस सबटिलसला दिलेला आहे ते बघितलेलं आहे. आणि पदवीपर्यंत मोफत शिक्षण, असे 3 पॉईंट काय झालेले आहेत केरळ संबंधी आपण लक्षात ठेवलेले आहेत या महिन्याचे. प्रश्न 5वा, अंध असणाऱ्या भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण? BV नागरत्ना, प्रतिभा सिंह, शाम्या नाथेन्सी, इंदिरा बॅनर्जी? सांगा. याचा आन्सर आहे थान्या नॅथन्सी. इथं शाम्या झाले ना, हे थान्या आहे. काय आहे? थान्या नाथन्सी. नाव जरा ख्रिश्चन आहे बरोबर,
मग केरळमध्ये जनरली आढळून येतात. विथ ड्यू रिस्पेक्ट, फक्त तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी सांगते, इथं धर्माचं वगैरे काही नाहीये. या केरळच्या आहेत आणि अंध असणाऱ्या पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश आहेत. पहिल्या आहे त्याच्यामुळे हा क्वेश्चन महत्वाचा ठरतो. लक्षात ठेवा, थान्या नॅथन्सी अंध असणाऱ्या पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बजेट तयार करणारे राज्य कोणते? सांगा. ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र बजेट केले ज्येष्ठ नागरिकांसाठी. आन्सर आहे अगेन केरळ. बघा, आतापर्यंत 3-4 क्वेश्चन्सचं तरी आन्सर काय आलेलं आहे? केरळ आलेलं आहे. या महिन्यामध्ये केरळचा बाजा आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बजेट म्हणजे जिथे पैशांची गोष्ट येईल तिथे काय केलेलं आहे? केरळनी बाजी मारलेली आहे. स्वतंत्र बजेट तयार करणारं राज्य केरळ. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? हे सगळ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांना माहीतच असेल, कारण की मध्ये काय केलं होतं? महाराष्ट्र राज्याने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बससाठी काय केलेलं होतं? हे सुरू केलेलं होतं. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, की तुम्ही कार्डमध्ये बॅलन्स टाकायचा आणि मग पाहिजे तिथं त्या बॅलन्सवर फिरायचं. ठीक आहे. कॉमन मोबिलिटी कार्ड, मोबिलिटी फॉर महाराष्ट्र फिरायचं आहे, महाराष्ट्र दर्शन करायचंय, असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न 8, 14वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आणि त्याचे अध्यक्ष कोण? 14वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. आता साहित्य संमेलन तर खूप भरतात, पण बघा ह्यात महत्वाचं काय आहे? मराठी महत्वाचं आहे आणि त्याहून महत्वाचं आहे शेतकरी साहित्य संमेलन. शेतकरी साहित्य संमेलन कुठं भरलं होतं? सांगा. नाशिक, महाबळेश्वर, पुणे, कोल्हापूर आणि त्याचे अध्यक्ष पण विचारलेले आहेत. तर आन्सर आहे महाबळेश्वर आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर ज्ञानदेव राऊत. आता बघा, तुम्ही लक्षात कसं ठेवणार हे शेतकरी साहित्य संमेलन कुठं आयोजित करण्यात आलेलं होतं? तर असं तुम्ही इमॅजिन करू शकता की सगळे शेतकरी साहित्य संमेलनाला बसलेले आहेत आणि त्यांना नाश्ता म्हणून काय दिलेलं आहे? स्ट्रॉबेरीचे पॅकेट्स दिलेले आहेत. सगळे शेतकरी काय खात आहेत? स्ट्रॉबेरी खात आहेत आणि एक साहित्य संमेलन अटेंड करतायत, बरोबर. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत? ज्ञानदेव राऊत. ते संमेलन जे आहे ते अटेंड करता करता ज्ञान घेत आहेत म्हणून ज्ञानदेव राऊत आणि महाबळेश्वर स्ट्रॉबेरी खातायत म्हणून महाबळेश्वर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हे तुमच्या लक्षात राहील आणि पर्याय बघितले ना की लगेच क्लिक होतं. पहिले ग्रामीण कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीमध्ये कुठे पार पडले? हा वेगळा क्वेश्चन आहे बघा. पहिले ग्रामीण. आता जो पहिला मगाचा क्वेश्चन होता तो काय होता? 14वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, हे 14वं होतं आणि हे जे आहे हे कितवं आहे? पहिलं आहे. आणि पहिलं आहे म्हणून खूप महत्वाचं आहे. पहिलं एक तर ते ग्रामीण आहे, दुसरं कृषीशी रिलेटेड आहे आणि सहकार म्हणजे कॉपरेटिव्ह मराठी साहित्य संमेलन कुठं पार पडलं? तर रत्नागिरीमध्ये. आता असं लक्षात ठेवा की ग्रामीण, कृषी, सहकारी हे सगळं आहे, पण या सगळ्यांना काय भेटलेले आहेत? हिरे भेटलेले आहेत. काय भेटलेले आहेत? हिरे भेटलेले आहेत. ते साहित्य संमेलनाला गेले आणि काय भेटले? हिरे भेटले. रत्न म्हणजे काय? हिरा, हिरे, रत्न असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यावरून लक्षात येईल रत्नागिरी. पहिले कृषी सहकार मराठी साहित्य संमेलन कुठं पार पाडलं? रत्नागिरीमध्ये. पहिले ग्रामीण कृषी मराठी साहित्य संमेलन हे कळालं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. भारतातील पहिले जातमुक्त गाव कोणते? किती छान संकल्पना आहे ही, जातमुक्त गाव, जिथं जाती वगैरे काही नसतील, एकच जात, एकच धर्म, मानव धर्म, बरोबर. आणि सरपंच सुद्धा विचारलेले आहेत बघा. याचा आन्सर आहे सौंदाळा. सरपंच आहेत शरद आरगडे. सौंदाळा गाव महाराष्ट्रातील हे काय ठरलेलं आहे? पहिलं जातमुक्त गाव सौंदाळा. सरपंच शरद आरगडे. हे काही लिंक आणि हिंट द्यायची पण गरज नाही, लक्षातच राहिलं पाहिजे. सौंदाळा महाराष्ट्र, सरपंच शरद आरगडे, लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे, भारताने वन्यजीव संरक्षणासाठी पहिला रेड रोड कुठे बांधला? रेड रोड 5 मिलीमीटर जाडीचा गडद लाल रंग दिलेला आहे त्या रोडला. आणि का दिलेला आहे?
तर तो एकतर वन्यजीव संरक्षणासाठी, म्हणजे जिथं प्राण्यांचा एरिया असेल त्या भागामध्ये गाडीचा स्पीड कमी व्हावा. रेड रोड दिसला की गाडीचा रोड काय करायचा, कमी करायचा. जो लांबून, रेड कलर काय लांबून पण दिसतो बरोबर त्याच्या फ्रिक्वेन्सीमुळे. मग 5 मिलीमीटर जाडीचा गडद लाल रंगाचा रोड कुठे तयार केलेला आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक. आणि रोडचं ते नाव तर काय सेमच आहे, सांगा. आन्सर आहे मध्य प्रदेश, NH45. आन्सर आहे मध्य प्रदेश, NH45. लक्षात ठेवा, रेड रोड मध्य प्रदेश, मध्य रेड मध्ये. ठीक आहे. एका एकाशी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? शरदचंद्र चट्टोपाध्याय, बिमल मित्रा, मणिशंकर मुखर्जी, समरेश मुजुमदार. सांगा, एका एकाशी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? याचा आन्सर आहे क, मणिशंकर मुखर्जी. हे उडियामधले रायटर आहेत आणि आता सध्या त्यांचं निधन झालेलं आहे, म्हणून हे न्यूज मध्ये होते, म्हणून आपण यांचं आत्मचरित्राचं नाव, लेखक कोण होते तर म्हणून आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे, मणिशंकर मुखर्जी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय आयुष परिषद 2026 जी कुठे झालेली होती? दुबईमध्ये. बरोबर. तिची थीम काय होती, संकल्पना काय होती, हे तुम्हाला विचारलेलं आहे. आंतरराष्ट्रीय आयुष परिषद 2026 जी दुबईमध्ये झालेली होती, तिची थीम, तिची संकल्पना काय होती? अ, ब, क, ड. सांगा. आन्सर आहे मानसिक आरोग्यासाठी पुराव्यावर आधारित आयुष हस्तक्षेप. आता आयुष मिनिस्ट्री तर तुम्हाला माहितच असेल बरोबर. मग ही आयुष परिषद 2026 दुबई येथे भरलेली होती आणि मानसिक आरोग्य सध्या खूप महत्वाचं आहे बरोबर. पुराव्यावर आधारित आयुष हस्तक्षेप. काय करायचा? आयुषचा हस्तक्षेप करायचा, पुराव्यावर आधारित. मानसिक आरोग्य हा ह्यातला मेन पॉइंट आहे, ज्याच्यावर तुम्हाला थीम काय करता येईल, आयडेंटिफाय करता येईल, लगेच ओळखता येईल. मानसिक आरोग्य यावेळेसची थीम होती. प्रश्न 14, आंतरराष्ट्रीय आयुष परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? सांगा. हिलिंग रूट्स, द आयुष जर्नी, बॅलन्स ऑफ लाईफ, वेलनेस बियॉन्ड वॉर्स. आणि तो कोणाचा चित्रपट होता हे सुद्धा सांगितलेलं आहे. आन्सर आहे वेलनेस बियॉन्ड वॉर्स. डॉक्टर अरुण यांचा हा चित्रपट आहे आणि याला आंतरराष्ट्रीय आयुष परिषद जी दुबईमध्ये आयोजित केली होती, तिथे आंतरराष्ट्रीय आयुष परिषद सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला. प्रश्न 15, जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026चं आयोजन कुठं करण्यात आलं आणि त्याची थीम काय होती? जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस, महासागरावरचं जे सायन्स आहे त्याच्याविषयीची जी काँग्रेस भरली गेली 2026 मध्ये, तिचं आयोजन कुठं करण्यात आलं? चेन्नई, गोवा, विशाखापट्टणम, कोची. बघा, जर तुम्हाला एखादी ओशनकडे ट्रिप काढायची असेल, समुद्राकडची ट्रिप काढायची असेल, तर तुम्ही जनरली कुठे जाता किंवा सगळं जग कुठं जाते? गोव्याला जाते बरोबर. मग ही जी परिषद आहे ती सुद्धा गोव्यामध्येच झालेली आहे आणि त्याची थीम, त्याची संकल्पना होती महासागर आरोग्य आणि शाश्वत भविष्य. जेव्हा महासागराचं आरोग्य चांगलं राहील तेव्हाच आपलं भविष्य कसं राहील? शाश्वत राहील. म्हणजे आपल्याला काहीतरी भविष्य तरी राहील. जर आपण महासागरच जपला नाही तर काय होईल? आपलं भविष्य अवघड होईल. असं लक्षात ठेवा. बी, गोवा, महासागर आरोग्य आणि शाश्वत भविष्य. प्रश्न 16, कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र AI धोरण तयार करणारे पहिले राज्य कोणते? AI फॉर ॲग्री परिषद 2026 जी मुंबई येथे पार पडली, तिथं हे धोरण तयार केलं गेलं. आता तुम्हाला हिंट लागली पाहिजे की जर ती परिषद मुंबई येथे झालेली आहे AI फॉर ॲग्री, तर हे धोरण कोणत्या राज्यानं तयार केलं असेल? सांगा. ABCD. आणि आन्सर आहे क, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र AI तयार करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. लक्षात ठेवा, कृषी क्षेत्र महाराष्ट्र. ठीक आहे. AI. जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?
126, 108, 115, 133. सांगा आन्सर काय आहे? आन्सर आहे 115व्या क्रमांकावर आपला भारत आहे जागतिक शांतता निर्देशांक. आता हे तुम्ही लक्षात कसं ठेवाल की शांतता निर्देशांक असे तर कितीतरी निर्देशांक येतात, मग शांततेच्या बाबतीत भारताचा कितवा नंबर होता, कितवा क्रमांक होता, कन्फ्युजन होतं. बरोबर, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की भारतामध्ये 11 पैकी फक्त 5 लोक शांत असतात आणि 6 लोक 6 लोकांचा दंगा चालू असतो. बरोबर, मग 11 पैकी 5 लोक शांत. भारतात 11 पैकी किती लोक शांत असतात? फक्त 5 लोक शांत असतात. जास्त तर दंगाच चालू असतो. बरोबर, 6 जणांचा. मग 11 पैकी 5 लोक शांत म्हणजे 115 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता जागतिक शांतता निर्देशांक. आता पहिला क्रमांक कोणत्या देशाचा येतो? तर ते आहे आयर्लंड. कोणता देश आहे तो? आयर्लंड. आता आयर्लंड मध्ये काय असणार? सगळा आईस आईस असणार. बरोबर, आयर्लंड मध्ये. मग आईस खाऊन, बर्फ खाऊन कसं झालंय? डोकं शांत झाले, त्याच्यामुळे तिथले लोक दंगा वगैरे करत नाहीत. आयर्लंड बर्फ खाऊन डोकं, आय म्हणजे काय? आईस. आईस म्हणजे बर्फ खाऊन डोकं शांत झाले, त्याच्यामुळे त्याचा शांतता निर्देशांकामध्ये पहिला क्रमांक येतो. ठीक आहे. नंतर न्यूझीलंड येतं आणि सगळ्यात लास्ट मध्ये कोणाला सांगा? सध्या तिथे वॉर वगैरे चाललेला आहे ना, रशिया. युक्रेन सेकंड लास्ट आहे आणि रशिया लास्ट नंबरला आहे जागतिक शांतता निर्देशांकामध्ये, कारण युद्ध चाललेलं आहे त्याच्यामुळे. 2025चा एबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? सांगा. 2025चा एबेल पुरस्कार ABCD अ ब क ड सांगा. याचा आन्सर आहे मसाकी काशिवारा यांना 2025चा एबेल पुरस्कार देण्यात आला. लक्षात ठेवा, 2025 एबेल पुरस्कार मसाकी काशिवारा. 2025 एबेल पुरस्कार मसाकी काशिवारा. जी लोक काबिल असतात, एबेल म्हणजे काय? एबल है ना, मी हे करू शकते. जी लोक एबल असतात तीच काशीला जाऊ शकतात, असं लक्षात ठेवण्यासाठी सांगते फक्त. तिथे काशी कुठून आली तुम्ही म्हणाल? काशी माहिती आहे ना, काशीला कधी जातात रे? तीच लोक काशीला जाऊ शकतात. ठीक आहे, जे एबल असतात तीच माणसं फक्त काशीला जाऊ शकतात. प्रश्न 19. 2025 मध्ये सर्वात प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला मिळाला? 2025 मध्ये सर्वात प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला मिळाला? आन्सर आहे क. आचार्य प्रशांत. आचार्य प्रशांत माहित असतील तुम्हाला. बरोबर, यांना पर्यावरणवादी पुरस्कार मिळालेला आहे. पर्यावरण प्रशांत पर्यावरण, खूप मोठं पर्यावरण असं पण लक्षात ठेवू शकता. पर्यावरणवादी प्रशांत. वैयक्तिक श्रेणीमध्ये 2025 संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणी जिंकला? वैयक्तिक श्रेणीमध्ये 2025 संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार. हे खूप न्यूज मध्ये होतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे माहीतच पाहिजे. आन्सर आहे वर्षा देशपांडे. तर तुम्ही लक्षात कसं ठेवणार? लोकसंख्या आणि वर्षा. आपल्या भारतामध्ये लोकसंख्येची काय आहे? वर्षा आहे ना, त्याच्यामुळे आपण लोकसंख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर, आपण फर्स्ट आहे लोकसंख्येमध्ये. का तर आपल्यामध्ये लोकसंख्येची काय आहे? वर्षा आहे. लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे. तुम्हाला लक्षात राहील. विथ ड्यू रिस्पेक्ट, फक्त तुम्हाला लक्षात राहावं, हिंटसाठी हे फक्त देण्यात येत आहे. प्रश्न 21. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? सांगा. 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? शरद पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि अमित शहा. याचा आन्सर आहे क. श्री नितीन गडकरी यांना 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार भेटलेला आहे. मग तुम्ही असं पण इमॅजिन करू शकता की या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कसं क्लिक होईल की लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, मग लोकमान्य टिळक रस्त्यावरून चालत आहेत, हे जर तुमच्या इमेज लवकर लक्षात आली, क्लिक झाली, लोकमान्य टिळक रस्त्यावरून चालत, मग रस्ता म्हणजे नितीन गडकरी. बरोबर, असं पण तुमच्या लक्षात राहू शकतं. प्रश्न 22. भारतीय उत्पादकता सप्ताह दरवर्षी कधी साजरा केला जातो? सांगा. अ ब क ड. आणि तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी मी तुम्हाला थीम सुद्धा दिलेली आहे की त्याची थीम होती, संकल्पना होती क्लस्टर हा विकासाचा इंजिन, MSME मधील उत्पादकता कमाल करणे. MSME म्हणजे काय रे? MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. बरोबर, MSME.
त्यातील उत्पादकता काय करायची, वाढवायची आहे. कमाल करायची म्हणजे काय, वाढवायची आहे. ठीक आहे. मग सांगा भारतीय उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी सप्ताह कधी साजरा केला जातो. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी. आता हे तुम्ही लक्षात कसं ठेवणार, जर तुम्ही प्रोडक्टिव्हिटी नसेल तुमच्याकडे, बरोबर, उत्पादकता नसेल तर तुमचे काय वाजतील, 12 वाजतील ना. कोण तुम्हाला किंमत देईल का, बरोबर. मग उत्पादकता 12, उत्पादकता नसेल तर 12 वाजतील. आणि जर तुम्हाला सप्ताह म्हणजे काय, 7 दिवस, 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न आहे, जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारीला जो साजरा केला जातो त्याची थीम काय होती. म्हणजे बघा तुम्हाला एक कळालं की जागतिक रेडिओ दिन कधी साजरा केला जातो, 13 फेब्रुवारीला, बरोबर. आणि त्याची थीम काय होती, ABCD सांगा. आता रिसेंट मध्ये AI चालू आहे, बरोबर. मग AI शी रिलेटेड थीम असणार रेडिओ आणि AI. AI हे एक साधन आहे, आवाज नाही, अशी ही याची काय होती, थीम होती. लक्षात राहण्यासारखी आहे, सोपी आहे. प्रश्न 24, भारताचे रेडिओ मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते सांगा. रेडिओ मॅन ऑफ इंडिया, रेडिओ मॅन. राम सिंग बौद्ध यांना रेडिओ मॅन म्हणून ओळखले जाते. रेडिओ अँड राम, बरोबर. मग भगवान राम रेडिओवर गाणं ऐकत आहेत किंवा रेडिओवर सांगत आहेत, असं तुम्ही इमॅजिन करू शकता, ज्याच्याने रेडिओ मॅन राम सिंग बौद्ध तुम्हाला काय होईल, लक्षात राहील. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 2026 ची थीम काय होती. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, मदर लँग्वेज डे, इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय, हे पण लक्षात ठेवा. काय आहे तो, साजरा कधी केला जातो, 21 फेब्रुवारीला. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटली म्हणजे तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल की आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो, 21 फेब्रुवारी, बरोबर. 21 फेब्रुवारी. आता हे तुम्ही लक्षात कसं ठेवणार, बघा 21 ला इंग्रजीमध्ये 21 म्हणतात, बरोबर. मग 21 द्यायचंय आपल्या मदर टंगला, असं तुम्ही लक्षात ठेवलं तर ठेवा. आणि आता त्याची थीम सांगा, अ ब क ड सांगा. याची थीम आहे बहुभाषिक शिक्षणांवर तरुणांचे विचार. ह्या वेळेची जी थीम होती ती युथवर, तरुणांवर आधारित होती. त्यामुळे इंटरनॅशनल मदर लँग्वेज डे, थोडक्यात तुम्ही जरा जेनझी पण इमॅजिन करू शकता. ह्या वेळेसचे तरुण खूपच आपल्या मदर टंगशी, खूप मदर टंगवर आपल्या प्रेम करतात, असं काहीतरी लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, जागतिक पाणथळ भूमी दिन, वर्ल्ड वेटलँड डे कधी साजरा केला जातो सांगा. वेटलँड, रामसर वेटलँड आठवत आहेत का, कधी साजरा केला जातो, 1 2 3 5. तर हा साजरा केला जातो 2 फेब्रुवारीला. आता हे तुम्ही कसं लक्षात ठेवाल, वेटलँड डे 2 फेब्रुवारी. तर बघा भारतामध्ये 2 किनारे आहेत जे काय असतात, वेट असतात, बरोबर. ओले काय असतात, किनारे, कारण इकडे काय आहे, महासागर आहे, सागर आहे, बरोबर. मग किनारे किती, 2, जे ओले असतात. वेट किनारे किती, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ भूमी दिन, वर्ल्ड वेटलँड डे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 2 किनारे आणि 2 फेब्रुवारी. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो सांगा. जागतिक कर्करोग दिन. आणि त्याची थीम माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट मध्ये लिहा. सांगा जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी. ते बघा रिबीन असते कर्करोगला, ही अशी दाखवली जाते. तेच तुम्ही जर उलटी केली, सॉरी, ही अशी रिबीन असते, बरोबर. ते जर तुम्ही सरळ केलं तर काय होतं, त्याचं 4 म्हणजे काय झाले, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि त्याची संकल्पना काय होती, या वर्षीच्या 2026च्या जागतिक कर्करोग दिनाची 2025 ते 2027 युनायटेड बाय युनिक अशी त्याची काय होती, युनायटेड बाय युनिक, युनायटेड बाय युनिक. युनिक म्हणजे काय, की ज्यांना ठीक आहे बाबा कर्करोग असेल ते युनिक असं काहीतरी, आणि ते युनायटेड बाय युनिक असं त्याची थीम होती. प्रश्न 28, भारतीय तटरक्षक दिन, इंडियन कोस्ट गार्ड डे कधी साजरा केला जातो सांगा. भारतीय तटरक्षक दिन, तटरक्षक सांगा. 2 फेब्रुवारीला काय साजरा केला जात होतं रे, 2 फेब्रुवारीला वेटलँड डे, बरोबर. वेटलँड डे ते आपण कशावरून लक्षात ठेवलं होतं, किनाऱ्यावरून. आणि त्याच्या जस्ट 1 दिवस अगोदर 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन काय केलेला आहे, साजरा केलेला आहे.
पुढचा क्वेश्चन बघा. जागतिक डाळ दिन, पल्सेस, प्रोटीन डे वेगळ्या दिवशी साजरा केला जातो. जागतिक डाळ दिन कधी साजरा केला जातो सांगा. आणि त्याची थीम माहिती असेल तर ती पण सांगा. वर्ल्ड पल्सेस डे 10 फेब्रुवारी. काय आहे आन्सर? 10 फेब्रुवारी. जागतिक डाळ दिन 10 फेब्रुवारीला साजरा केला जातो. आणि त्याची थीम काय होती तर डाळी, पल्सेस ऑफ द वर्ल्ड फ्रॉम मॉडेस्टी टू एक्सलन्स अशी त्याची थीम होती इंग्रजीमध्ये. ठीक आहे. पल्सेस 10 प्रकारच्या डाळी खाता का तुम्ही? असं काहीतरी लक्षात ठेवा. ठीक आहे. राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो आणि तो का साजरा केला जातो राष्ट्रीय महिला दिन? तर सरोजिनी नायडू यांची जयंती असते त्या दिवशी म्हणून. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी 8 मार्चला साजरा केला जातो. बरोबर. त्याची गोष्ट वेगळी आहे, त्याच्या मागची कहाणी वेगळी आहे. आणि जी राष्ट्रीय महिला दिन आहे तो सरोजिनी नायडू यांची जयंती असते त्या दिवशी म्हणून साजरा केला जातो. सांगा. आता फेब्रुवारीचे करंट अफेअर्स बघते म्हणजे या 2 पर्यायांपैकीच काहीतरी आन्सर असणार आहे. बरोबर. हे तर आंतरराष्ट्रीय आहे. बरोबर. 13 फेब्रुवारी की 8 फेब्रुवारी सांगा. याचा आन्सर आहे 13 फेब्रुवारी. जर महिलांचं ऐकलं नाही तर काय होतं? 13 वरून काय आपल्याला लिंक लावता येते का बघा. 13 महिला 13. मेरा 13 करायचं नसतं महिलांसमोर. बरोबर. सगळं असतं ते महिलांचंच असतं. मेरा 13 काही करायचं नसतं. असं तुम्हाला लक्षात राहिलं तर ठेवा. राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? खूप अवघड प्रश्न आहे. बरोबर. कोणाला येणारच नाही म्हणून मीच सांगते. 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. का केला जातो साजरा? रामन इफेक्ट आठवतोय ना? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. इथं आहे द सेज. बरं का, हे इथं सागा झालेला आहे चुकून. इथं आहे द सेज म्हणजे काय? संत. ठीक आहे. द सेज हू reimagined Hinduism, the life lesson and legacy of श्री नारायण गुरु यांच्याविषयीचं ते पुस्तक आहे जे केरळमधले एक सामाजिक सुधारक होते. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत सांगा. रामचंद्र गुहा, शशी थरूर, विक्रम संपत की मकरंद परांजपे? आन्सर आहे शशी थरूर. इतकं द सेज हू रिइमॅजिन्ड हिंदुइझम इतकं अवघड नाव आहे म्हणजे कोण असणार आहे आपले? शशी थरूरच ना, इंग्रजीचे किंग. बरोबर. लक्षात ठेवा. हे श्री नारायण गुरु यांच्याविषयीचं आहे. द डोएन ऑफ ओडिशा जर्नलिझम या पुस्तकाचे लेखक कोण सांगा. द डोएन ऑफ ओडिशा जर्नलिझम. आता ओडिशामध्ये काय आहे? जगन्नाथाचं मंदिर आहे. बरोबर. मग ओडिशा आणि जगन्नाथ दास असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर्नलिझमशी रिलेटेड आहे. ठीक आहे. अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेट्समॅन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे सांगा. अटल बिहारी वाजपेयी. नेहमी अटल काय पाहिजे? विजय. नेहमी काय पाहिजे? अटल पाहिजे. नेहमी पाहिजेच आपल्याकडे काय? विजय. बरोबर. मग विजय गोयल, अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेटमेंट. हे पुस्तक अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेटमेंट हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? विजय गोयल. लक्षात ठेवा. द गॅलरी ऑफ अपसाइड डाऊन वुमन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? द गॅलरी ऑफ अपसाइड डाऊन वुमन. याचा आन्सर आहे अरुंधती सुब्रमण्यम यांनी द गॅलरी ऑफ अपसाइड वुमन हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या. प्रश्न 36. लाईफ, लॉ अँड लिटरेचर. लाईफ, लॉ. बरोबर. म्हणजे कशाशी? थोडंफार लॉशी रिलेटेड असणार आहे. थोडंफार नाही म्हणजे मी ऑप्शनमध्ये पण सगळे न्यायमूर्तीच दिलेले आहेत. आता ओळखा कोणी लिहिलेलं असेल. लाईफ, लॉ अँड लिटरेचर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर लॉ आणि न्यायमूर्ती हे तर रिलेट केलं. लाईफ मध्ये काय पाहिजे? आनंद पाहिजे. काय पाहिजे? आनंद पाहिजे. आणि म्हणून हे पुस्तक लिहिलेलं आहे न्यायमूर्ती एन व्यंकटेश. एन आनंद व्यंकटेश. पुढचा प्रश्न आहे. मणिपूरच्या पहिल्या महिला आणि उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या पहिल्या महिला व्यक्ती कोण ठरलेल्या आहेत? ठीक आहे. मणिपूरच्या पहिल्या महिला
ज्या काय ठरलेल्या आहेत, ज्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. नाव सांगा. पहिल्या आहेत त्यामुळे खूप महत्वाच्या आहेत. आन्सर आहे याचं नेमचा किपगेन. लक्षात ठेवा, मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदचा कार्यक्रम म्हणजे उपमुख्यमंत्री कोण आहेत? नेमचा किपगेन. नेम सांगा. मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण? नेम सांगा. नेमचा किपगेन. कुकीजो ट्राईबच्या आहेत या, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. 38 मणिपूरचे मुख्यमंत्री. आता उपमुख्यमंत्री पद तर कोणी सांभाळलं बघितलं आपण. आता मुख्यमंत्री कोण झाले ते पण सांगा. उपमुख्यमंत्री कोण होत्या? नेमचा किपगेन. तिथं आपण नेम विचारलं होतं, बरोबर. आता इथं काय विचारणार आहे आपण सांगा. याचं आन्सर आहे बी. इथं युमनाम पाहिजे बरं, काही थोनाम झाले, मिस्टेक झाली इथं. युमनाम खेमचंद. खेमचंद. ठीक आहे, लक्षात ठेवा. युमनाम खेमचंद. मणिपूरचे मुख्यमंत्री. आता तिथं आपण नेम विचारलं होतं, तिथं आपण नाम सांगतो. ठीक आहे. नाम काय आहे? जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं नेम आहे नेमचा किपगेन, बरोबर. आणि जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाम आहे खेनाम, बरोबर, खेमचंद. युमनाम खेमचंद. जपानच्या पंतप्रधान सनाई तकाईची कोणत्या पक्षाच्या आहे सांगा. आन्सर आहे लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. त्या एवढ्या लिबरल आहेत म्हणूनच एक महिला काय झालेली आहे? पंतप्रधान झालेली आहे, बरोबर. महिला पंतप्रधान होण्यासाठी काय लागतं? लिबरल डेमोक्रेसी लागते. लिबरल आणि डेमोक्रेसी दोन्ही तुमचं कव्हर झालं. ठीक आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टी. लिबरल डेमोक्रेटिक पार्टी सनाई तकाईची. अलीकडेच रॉब जेटन यांना कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे? रॉब जेटन हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. सर्वात तरुण पंतप्रधान बनून इतिहास रचला. कोणत्या देशाच्या? कोणत्या देशाचे झालेले आहेत? नेदरलँड. कोणत्या जमिनीवर त्यांनी इतिहास रचला? नेदरलँड. कोणत्या लँडवर? रॉब जेटन. लँड. रॉब करू नका, चोरी करू नका लँडवर, बरोबर. लँडची चोरी करू नका, असं पण तुम्ही लक्षात. फक्त लक्षात राहण्यासाठी विथ ड्यू रिस्पेक्ट हे कोणाचाही रिस्पेक्ट करायचा नाहीये. फक्त तुम्हाला क्लिक व्हावं. रॉब जेटन. आपल्याला रॉब करायची नव्हती, चोरी करायची नव्हती. कशाची चोरी करायची नव्हती? लँडची. नेदरलँड. असं तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. ठीक आहे. संयुक्त राष्ट्राकडून रस्ता सुरक्षेसाठी ग्लोबल चॅम्पियन्स म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची निवड करण्यात आली आहे सांगा. रोड सेफ्टी, रस्ता सुरक्षासाठी ग्लोबल चॅम्पियन म्हणून. ग्लोबल चॅम्पियन कोण आहे? एकच आवाज घुमतो स्टेडियम मध्ये, सचिन, बरोबर. मग त्यांना अँबॅसेडर बनवलेला आहे. ग्लोबल चॅम्पियन म्हणून या क्रिकेटपटूची निवड केलेली आहे रस्ता सुरक्षेसाठी. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सांगा. सुनेत्रा पवारजी, बरोबर. खासदार सुनेत्रा पवारजी यांची राष्ट्रवादी काँग्रेस NCPच्या नॅशनल काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. सुनेत्रा पवारजी लक्षात ठेवा. अलीकडेच निधन झालेल्या समाजशास्त्रज्ञ आंद्रे बेतेई यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता? आणि त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे जात, वर्ग आणि सत्ता, बरोबर. ते जर समाजशास्त्रज्ञ आहेत म्हणजे ते कशाचा अभ्यास करतात रे? समाजाचा अभ्यास करतात, बरोबर. मग त्यांनी जात, वर्ग आणि सत्ता हे काय लिहिलेलं आहे? पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यांना पद्मभूषण देण्यात आलेला आहे. तो कोणत्या वर्षी देण्यात आला हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचा आन्सर आहे ब. 2005 साली त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला. लक्षात ठेवा. रिसेंटली त्यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. त्यामुळे ते न्यूज मध्ये होते. कोण? आंद्रे बेतेई. 2025 मध्ये ह्यू गँगसर यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? तसेच त्यांना
2025 मध्ये ह्यू गँगझर यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? तसेच त्यांना पाटा आणि पर्यटन पुरस्कारही मिळालेला आहे. बरोबर, आन्सर आहे पद्मश्री. पद्मश्री पुरस्कार त्यांना देण्यात आला 2025चा पद्मश्री. ठीक आहे, पुढचा. अलीकडे निधन झालेले डेव्हिड जे फार्बर हे कोणत्या नावाने लोकप्रिय होते? हा महत्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. डेव्हिड जे फार्बर हे सांगा. इंटरनेटचे आजोबा होते हे, कळलं? ग्रँडफादर ऑफ इंटरनेट असं त्यांना संबोधलं जातं. खूप मोठे माणूस आहेत ते. बरोबर, आणि यांचे जे स्टुडंट्स वगैरे आहेत ना ते या फील्डमध्ये म्हणजे इंटरनेटच्या फील्डमध्ये खूप मोठ्या मोठ्या कामगिरी त्यांनी केल्या आहेत. म्हणजे इंटरनेटचं जाळं थोडक्यात विणण्याचं काम या डेव्हिड जे फार्बरवरून तुम्ही फायबर लक्षात घेऊ शकता. फायबर, इंटरनेटचं फायबर, त्यांनी इंटरनेटचं जाळं ओढलेलं आहे म्हणून त्यांना इंटरनेटचे आजोबा, ग्रँडफादर ऑफ दी इंटरनेट असं म्हटलं जातं. डेव्हिड जे फार्बर, लक्षात असू द्या. क्राफ्ट पुरस्कार 2026 ज्याला भूविज्ञानाचा नोबेल असं सुद्धा म्हटलं जातं, तो कोणाला प्रदान करण्यात आला? सांगा. त्यांनी काम केलेलं आहे सुपर पॉल्युटंट्स आणि ब्राऊन क्लाउड्स यांच्याविषयी संशोधन. या विषयामध्ये त्यांचं संशोधन आहे, सुपर पॉल्युटंट्स आणि ब्राऊन क्लाउड. 2026चा सांगा. ABCD. आन्सर आहे याचं वीरभद्रन रामनाथन. ठीक आहे, वीरभद्रन रामनाथन यांना सुपर पॉल्युटंट्स आणि ब्राऊन क्लाउड संशोधन केलं, त्याच्यामुळं क्राफ्ट भूविज्ञानाचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. म्हणजे क्राफ्ट पुरस्काराला भूविज्ञानाचा नोबेल असं संबोधलं जातं. तो वीरभद्रन रामनाथन यांना भेटलेला आहे. ठीक आहे. ग्लोबल टीचर प्राइज 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? त्याचं प्राइस बघा, $10 लाख एवढं प्राइस भेटलेलं आहे. आणि तुम्हाला याचा आन्सर माहित असेल, रुबल नागी या ज्या शिक्षिका आहेत त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. त्याच्याविषयी तुम्हाला अजून माहिती असेल. बरोबर, रुबल नागी यांना का भेटला हा पुरस्कार? तर त्यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये भिंतीवर शैक्षणिक भित्तिचित्र रेखाटली आणि या दुसऱ्या भारतीय आहेत की ज्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. सेकंड इंडियन बट फर्स्ट महिला, पहिली महिला आहे की जिला हा पुरस्कार भेटला, पण सेकंड इंडियन आहेत. मग पहिले इंडियन कोण होते? तर 2020 मध्ये रणजित सिंह डिसले यांना हा पुरस्कार भेटलेला होता. ते महाराष्ट्राचे होते, रणजित सिंह डिसले, 2020 साली. आणि 2026चा कोणाला भेटलेला आहे? रुबल नागी यांना भेटलेला आहे. ठीक आहे. वर्की फाउंडेशन हा पुरस्कार देते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. अर्थ शॉट पुरस्कार 2026 चे आयोजन कोणते भारतीय शहर करेल? सांगा. अर्थ शॉट पुरस्कार, याचा आन्सर आहे मुंबई. मुंबई काय करणार आहे? अर्थ शॉट पुरस्काराचं आयोजन करणार आहे. हा पर्यावरणाशी, अर्थ वरून तर तुम्हाला कळलंच असेल, अर्थ म्हणजे पृथ्वी. बरोबर, पर्यावरणाशी रिलेटेड आहे अर्थ शॉट पुरस्कार आणि त्याचं आयोजन मुंबई येथे करण्यात येणार आहे. युनेस्को एशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार 2026 जिंकणारे द अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल कुठे स्थित आहे? जे की 475 वर्ष जुनं आहे. तर 2020 नाही तर 2026 पाहिजे. ठीक आहे, 2026. ठीक आहे, सांगा. द अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल सोप्पा आहे, वसई महाराष्ट्र. बरोबर, द अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल वसई महाराष्ट्र येथे हे स्थित आहे. कळालं? पुढचा क्वेश्चन बघूया. बाफ्टा 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट पुरस्कार कोणी जिंकला आहे? हा चित्रपट सुद्धा खूप न्यूज मध्ये होता आणि खूप इमोशनल आहे हा चित्रपट. बरोबर, बाफ्टा 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट पुरस्कार बुंग या मूवीने जिंकलेला होता. त्याच्या दिग्दर्शक लक्ष्मीप्रिया देवी या होत्या. बुंग चित्रपट लक्षातच राहिला पाहिजे, हिंटची सुद्धा गरज नाही. बाफ्टा 2026
सर्वोत्कृष्ट बाल कौटुंबिक पुरस्कार. बघा, बास्टा बी बाल आणि कौटुंबिक पुरस्कार, बाल फॉर बी आणि बूम फॉर बी, ट्रिपल बी. ठीक आहे. 51 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवणारे AI रिस्पॉन्सिबिलिटी कॅम्पेन जे आपल्या मेटी मिनिस्ट्रीने राबवलेलं होतं ते कोणाच्या सहकार्यानं राबवलेलं होतं असा प्रश्न आहे. ठीक आहे. AI रिस्पॉन्सिबिलिटी कॅम्पेन एक राबवलेलं होतं जे आपल्या माहिती आणि तंत्रज्ञान जी मिनिस्ट्री आहे आपली तिनं राबवलं होतं ते कोणाच्या सहकार्यानं राबवलेलं होतं असा प्रश्न आहे. सांगा. गुगल इंडिया, इंटेल इंडिया, मायक्रोसॉफ्ट इंडिया, IBM इंडिया. सांगा. इंटेल इंडिया इज दी आन्सर. हे उत्तर आहे. इंटेल इंडिया यांच्या सहकार्याने हे कॅम्पेन राबवलेलं होतं आणि त्यानं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेलं आहे. ठीक आहे. खंजर सैन्य सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? आणि हा जो यावर्षी आयोजित करण्यात आला तो 13वी आवृत्ती होती आणि तो आसाम मध्ये आयोजित करण्यात आला. सांगा. खंजर. तजिकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान. खंजर एक्सरसाइज फॉर किर्गिस्तान. 13वी आवृत्ती आसाम येते. आता तुम्ही लक्षात कसं ठेवणार? खंजर कसा वाजतो रे? किर वाजतो का नाही? म्हणून किर्गिस्तान. किर वाजणारा खंजर म्हणून किर्गिस्तान. लक्षात ठेवा. किर वाजणारा खंजर. संयुक्त विशेष दल सराव वज्र प्रहार भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो? या वर्षीचा कुठे आयोजित केला होता? हिमाचल प्रदेशमध्ये त्याचं आयोजन झालेलं होतं. वज्र प्रहार. तर तुम्हाला वज्र खूप इंटेन्स जोराचा प्रहार करायचा असेल तर तुम्हाला तेवढी काय पाहिजे? तर तेवढी शस्त्र पण पाहिजेत. बरोबर. माय मिस्टेक. तो ही शस्त्र सगळ्यात जास्त शस्त्र कोणाकडे असतील? अमेरिकेकडे. बरोबर. मग वज्र प्रहार तुम्हाला फक्त लक्षात राहावं म्हणून मी हिंट्स देते. युनायटेड स्टेट्स, अमेरिका. वज्र प्रहार भारत आणि अमेरिकेमध्ये हा काय होतो? सराव होतो. भारत आणि अमेरिका. ओके. लक्षात ठेवा. पुढे. धर्मा गार्डियन हा सराव कोणत्या देशांमध्ये होतो? दोन्ही पण देश खूप धर्मांना मानतात. बरोबर. मग इथं धर्मा गार्डियन आहे इंडिया आणि जपान. बरोबर. आपल्याकडूनच बौद्ध धर्म इथं गेला. धर्मा गार्डियन जपान आणि भारत. लक्षात करूया. मुख्यमंत्री जनसुनावणी पोर्टल कशाशी संबंधित आहे? सांगा. हे कोणी पोर्टल लॉन्च केलेलं आहे? दिल्ली सरकारने लॉन्च केलेलं आहे आणि ते कशाशी संबंधित आहे? तर नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी देण्यासाठी. नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी सरकारला देऊ शकतात याच्यासाठी मुख्यमंत्री जनसुनावणी पोर्टल हे दिल्ली सरकारने लॉन्च केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे. सुविका पोर्टल कशाशी संबंधित आहे? सांगा. कृषी उत्पन्न बाजार भाव माहिती, AI आधारित बायोटेक उत्पादन डेटा, आरोग्य विमा दावा व्यवस्थापन की शालेय शिष्यवृत्ती वितरण प्रणाली. सुविका पोर्टल. याचा आन्सर आहे AI आधारित बायोटेक उत्पादन डेटा. सुविका पोर्टल याच्यासाठी काय केलेलं आहे? लॉन्च केलेलं आहे. AI आधारित बायोटेक उत्पादन डेटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे. छावा राईड ॲप कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे? हे कॅब सेवा आहे. बरोबर. छावा राईड ॲप. छावा कुठला छावा? महाराष्ट्राचाच ना. मग महाराष्ट्र सरकारने छावा राईड ॲप चालू केलेलं आहे. हे कॅब सेवा आहे. होम स्टे योजना पुढीलपैकी कोणत्या राज्य सरकारने चालू केली आहे? मी तुम्हाला याची हिंट देऊ का? होम स्टे म्हणजे काय? राहणे. राहायला कोण बोलवतं? पधार म्हारे देश कोण म्हणतं? राजस्थान. सो आन्सर आहे बी राजस्थान. होमस्टे योजना राजस्थान या राज्य सरकारने सुरू केली आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? सांगा. माझं गाव आरोग्य संपन्न गाव. तुम्हाला लँग्वेज वरून कळतच असेल. भाषा कुठली? ही मराठी आहे ना. बरोबर. मग कोणत्या सरकारने चालू केलं असेल? महाराष्ट्र सरकार. माझं गाव आरोग्य संपन्न गाव. ठीक आहे. पुढचं. महिला प्रीमियर लीग 2026 वुमेन प्रीमियर लीग महिला प्रीमियर लीग चा विजेता संघ कोणता? सांगा. माहित असेल तुम्हाला?
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांना काय भेटलेलं आहे? महिला प्रीमियर लीग 2026 हे विजेते आहेत. ऑरेंज कॅप कोणाला भेटलेले आहे? स्मृती मंदाना यांना ऑरेंज कॅप भेटलेले आहे. 377 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. विजेता संघ RCB, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, हे तुमच्या लक्षात राहील. संतोष ट्रॉफी 2026चा विजेता संघ कोणता? सांगा. उपविजेता केरळ ठरलेला आहे आणि ज्या सर्व्हिसेस आहेत त्या जिंकलेल्या आहेत आणि उपविजेता ठरलेला आहे केरळ. संतोष ट्रॉफी 2025-26 विजेता संघ सर्व्हिसेस संघ आणि 8वी ही आवृत्ती होती संतोष ट्रॉफीची. आंतरराष्ट्रीय मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026 ची कितवी आवृत्ती होती? सांगा. याच्यामध्ये एकूण सहभागी देश होते 8 आणि याची ही पहिली आवृत्ती होती. आंतरराष्ट्रीय मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल, कारण सहभागी देश 8 होते. मिलिटरी ॲडव्हेंचर कप ह्या हिमालयाच्या भागामध्ये झालेला होता. हिमालयन पर्वतांमध्ये ॲडव्हेंचर म्हणजे डोंगरामध्ये असं त्यांचं चॅलेंज कप झालेलं होतं आणि याची ही पहिली आवृत्ती होती. ठीक आहे. आणि आता हिमालयामध्ये झालेलं होतं म्हणजे आयोजक कोण असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. पहिली आवृत्ती. पुढे प्रश्न. अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026चा विजेता संघ कोणता? सांगा. अंडर-19. आता जर मी तुम्हाला इथं वैभव सूर्यवंशी ची माहिती दिलेली आहे तर तुम्हाला गेस करताच येईल की भारत हा काय झालेला आहे? अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026चा विजेता संघ झालेला आहे. हे जे भारताशी रिलेटेड आहे ते तुम्ही लक्षातच ठेवा. अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा या इन्फॉर्मेशन वरून तर तुम्हाला लक्षात येईल की वैभव सूर्यवंशी यांनी अंतिम सामन्यात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू तो ठरलेला आहे. हा विक्रम त्यांनी केलेला आहे. बरोबर. मग अंतिम सामन्यात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि भारत जिंकलेला आहे. मग ही लिंक लागतच आहे. भारत AI इम्पॅक्ट समिट 2026, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे घोषवाक्य काय होते? जे भारत मंडपम इथे झालं ना, भारत AI इम्पॅक्ट समिट, त्याचं घोषवाक्य काय होतं? सर्वजन हिताय सर्वजन सुखाय, सर्वांचं हित आणि सर्वांचं सुख जपलं पाहिजे. आता AI शी रिलेटेड आहे म्हणून आपण AI ला थोडंसं लिंक करूया. AI काय करतंय? सर्वांचं हित आणि सर्वांचं सुख जपते. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. पुढचं. भारत AI इम्पॅक्ट समिट 2026 ची थीम काय होती? जे आपण बघितलं ते काय होतं? घोषवाक्य सर्वजन हिताय सर्वजन सुखाय. आता तुम्हाला काय विचारले? थीम विचारले आणि 3 पायाभूत स्तंभ सुद्धा मेन्शन केलेले होते आणि ते सुद्धा लक्षात ठेवा. स्तंभ कोणते आहेत या समितीचे? तर लोक म्हणजे पीपल. ठीक आहे. PEOPL पीपल. ग्रह प्लॅनेट. प्रगती म्हणजे प्रोग्रेस. PPP 3P हे काय होती? त्याची थीम होती. सॉरी, पायाभूत स्तंभ होते. पीपल, प्लॅनेट, प्रोग्रेस. लोक, ग्रह, प्रगती. पीपल, प्लॅनेट, प्रोग्रेस ही 3 पायाभूत स्तंभ होते. आणि याची थीम काय होती? सांगा. इंडिया. सांगा. अ ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल, इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट ही याची काय होती? थीम होती. एक ग्लोबल कन्व्हर्जन्स करायचे स्केलचं, इनोव्हेशनचं आणि इम्पॅक्टचं ॲट अ ग्लोबल लेवल, अशी त्याची काय होती? थीम होती. भारत जेन ॲप्लिकेशन कोणी विकसित केले? याच्यामध्ये हे इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं या समिटमध्ये. भारत जेन ॲप्लिकेशन. सांगा. कोणी हे ॲप्लिकेशन विकसित केलेलं आहे? भारत जेन. IIT मुंबई. आता मुंबई, IIT मुंबई महाराष्ट्रात आहे. IIT मुंबई त्यामुळे महत्वाचं ठरतंय. भारत जेन ॲप्लिकेशन कोणी विकसित केलं? IIT मुंबई. ठीक आहे. विश्व मराठी संमेलन 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? हे 4th आवृत्ती होती. विश्व मराठी संमेलन 2026. सांगा. विश्व मराठी संमेलन नाशिक. विश्व मराठी संमेलन 2026
नाशिक येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि हे 4थं होतं विश्व मराठी संमेलन. आर्थिक सुरक्षा सप्ताह 2026 ची संकल्पना पुढीलपैकी कोणती होती? सांगा. आर्थिक सुरक्षा सप्ताह तो साजरा कधी केला जातोय? 9 ते 13 फेब्रुवारी. आर्थिक सुरक्षा सगळ्यांना लागते बरोबर. त्याला कोण नो म्हणतं का? नाही. नो आपण नऊला हिंदीमध्ये काय म्हणतो? नो. आर्थिक सुरक्षाला कोण नो म्हणतं का? नाही म्हणत. सगळे होच म्हणतात ना. सगळ्यांना फायनान्शियल सेफ्टी आर्थिक सुरक्षा पाहिजे ना. त्याचा सप्ताह आपण 9 ते 13 फेब्रुवारी साजरा करतो. 13 फेब्रुवारीला काय असतो रे? 13 मेरा करायचं नसतं. कुणासमोर? महिलांसमोर. मग राष्ट्रीय महिला दिन होता 13 फेब्रुवारीला बरोबर. त्याच्यानंतर एक आपण बघितलं होतं प्रोडक्टिव्हिटी. जर आपल्याकडे उत्पादकता नसेल तर आपल्या काय वाजतात? 12 वाजतात. मग 12 फेब्रुवारीला काय होता? उत्पादकता दिवस होता बरोबर. आता याची थीम सांगा तुम्ही. आर्थिक सुरक्षा सप्ताहाची थीम काय होती? यावेळेची थीम KYCच्या रिलेटेड होती. सुरक्षा पाहिजे ना, म्हणजे नो युअर कस्टमर. जर फ्रॉड थांबवायचे असतील तर तुम्हाला KYC केली पाहिजे. KYC सुरक्षित बँकिंगकडे जाण्याचे पहिले पाऊल ही याची काय होती? थीम होती. भारतातील पहिल्या क्लायमेट वीक 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? सांगा. आता याचं जर उद्घाटन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे तर कुठं असेल हे? मुंबई जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं काय झालेलं आहे? याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. भारतातील पहिल्या क्लायमेट वीक. याच्या अगोदर क्लायमेट वीक कधी आयोजन त्याचं झालेलं नव्हतं. पहिल्यांदाच क्लायमेट वीकचं आयोजन झालेलं आहे. क्लायमेट म्हणजे काय? आपण हवामानाशी, अर्थ विषयी, पोल्युशन विषयीचा आपण काय करणार? जागरूकता निर्माण करणार. मुंबई येथे झालेलं होतं ते. ठीक आहे. पुढील विधानांवरून अचूक विधान निवडा. अचूक बरोबर म्हणजे जे बरोबर आहे ते निवडायचं आहे. विश्व मराठी संमेलन 2026 रिलेटेड हे तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेले आहेत. विश्व मराठी संमेलन 2026 सांगा कुठं पार पडलं? आत्ता मागाशी सांगितलं विश्व मराठी साहित्य संमेलन नाशिक बरोबर. तुम्ही जर शिकला नाशिक जर शिकला तरच तुम्हाला काय केलं जाईल? विश्व मराठी संमेलनामध्ये भाग घेऊन दिला जाईल. पहिलं स्टेटमेंट आहे की कलारत्न पुरस्कार अजय अतुल गोगावले यांना मिळाला. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार, विनोद कुलकर्णी. 3 साहित्यभूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे. हे पुरस्कार लक्षात ठेवा कारण याचे सर्व पर्याय बरोबर आहेत. मी तुम्हाला हे 3ही पुरस्कार लक्षात हवे म्हणून हे क्वेश्चन मध्ये टाकलेले आहेत. सांगा. कलारत्न पुरस्कार कला कोणाकडे आहे? अजय अतुल यांच्याकडे बरोबर. कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक, विनोद कुलकर्णी. साहित्य भूषण पुरस्कार भालचंद्र नेमाडे. भूषण आणि चंद्र बरोबर. साहित्य भूषण पुरस्कार चंद्राचं एक भूषण आहे जे आपण नेमाडे यांना दिलेलं आहे. असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. मिलन 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले होते? भारतानं नेव्ही फ्लीटचं आयोजन केलं होतं बरोबर. मिलन 2026चं आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? विशाखापट्टणम येथे आयोजन करण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवा. मिलन 2026 विशाखापट्टणम. अग्निपरीक्षा हा संयुक्त सराव कोणामध्ये आयोजित करण्यात आला? अग्निपरीक्षा भारतीय सैन्य, ITBP की सुरक्षा दल, हवाई दल कोणामध्ये? भारतीय सैन्य आणि ITBP यांच्यामध्ये आयोजित करण्यात आला. अग्नि फॉर A, परीक्षा फॉर P. भारतीय सैन्य आर्मी फॉर A आणि ITBPचा तुम्ही P घ्या शेवटचा. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस AP असं तुमच्या लक्षात राहिलं तर बघा. अग्निपरीक्षा, इंडो तिबेट पोलीस आणि भारतीय सैन्य. अलीकडे चर्चेत असलेल्या प्रहारचे वर्णन योग्य प्रकारे कसे केले जाऊ शकते? प्रहार काय आहे? भारताचे पहिले सायबर सुरक्षा धोरण आहे, भारताचे पहिले दहशतवादी धोरण आहे, भारताचे पहिले सीमा व्यवस्थापन धोरण आहे की भारताचे पहिले अंतर्गत सुरक्षा धोरण आहे? सांगा.
उत्तर आहे भारताचे पहिले दहशतवादी धोरण. दहशतवाद्यांवर प्रहार करायचा आहे म्हणून भारताने प्रहार काय केलेला आहे, लॉन्च केलेला आहे भारताचे पहिले दहशतवादी धोरण. भारतीय सैन्याने कोणाच्या सहकार्याने भारत रणभूमी दर्शन मोहीम हाती घेतली आहे आणि तिला द्वारका येथून फ्लॅग ऑफ केले, म्हणजे हिरवा झेंडा दिलाय. ठीक आहे, द्वारकेवरून सुरू केले. कोणाच्या सहकार्याने? भारतीय नौदल. द्वारका आहे म्हटल्यानंतर पाणी तर आलंच बरोबर. नौदल, नेव्ही आणि BSF बॉर्डर पोलीस. ठीक आहे, BSF आणि भारतीय नौदल, भारतीय सैन्य, भारतीय आर्मी, भारतीय नौदल आणि BSF यांनी भारत रणभूमी दर्शन ही मोहीम हाती घेतलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे, ऑपरेशन किया चे वर्णन कोणत्या प्रकारची कारवाई म्हणून केले जाते सांगा. ऑपरेशन किया, क्या किया? नक्षलविरोधी कारवाई किया, दहशतविरोधी कारवाई, सीमा पार घुसखोरी विरोधी आहे की समुद्र चाचेगिरी विरुद्ध? ते हे असतात ना लुटेरे, सांगा कुणाविषयी केलेली आहे? काउंटर टेररिझम आहे, सांगा मग. टेररिझम, दहशतवादी विरोधी. ठीक आहे, दहशतवादी विरोधी कारवाई काय केलं? एक तर प्रहार ऑपरेशन केलं, बरोबर, दहशतवादी विरोधी. आणि काय केलं की दहशतवादी विरोधी कारवाई केली. क्या किया? जम्मू काश्मीर मध्ये ये भी किया. प्रश्न 76, प्रोजेक्ट हिमांक ची अंमलबजावणी कोणत्या संघटनेद्वारे केली जाते सांगा. प्रोजेक्ट हिमांक कोण त्याची अंमलबजावणी करतंय? प्रोजेक्ट हिमांक याचा आन्सर आहे सीमा रस्ते संघटना, BRO, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. काय करत आहे? याची अंमलबजावणी करत आहे प्रोजेक्ट हिमांकची. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन, वर्ल्ड डिफेन्स शो 2026 चे यजमानपद कोणता देश भूषवेल? भारताचा पहिल्यांदा सहभाग आहे या वर्ल्ड डिफेन्स शो मध्ये. वर्ल्ड डिफेन्स शो कोणता देश सांगा. सौदी अरेबिया, रियाद येथे काय होणार आहे? हा वर्ल्ड डिफेन्स शो होणार आहे. इंडियाचं पहिल्यांदाच काय आहे, सहभाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अग्नि 3 क्षेपणास्त्र काय आहे सांगा. आता याच्याविषयी माहिती पण मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे की पल्ला तिचा 3000 ते 5000 किलोमीटरचा आहे, तेवढी त्याची रेंज आहे. 3000 ते 5000 किलोमीटर पर्यंत ती जाऊ शकते. 1500 किलोमीटर एवढी पेलोड क्षमता, एवढा ती भार वजन घेऊन जाऊ शकते. 1500 किलोमीटर. काय आहे ती? जमिनीवर मारा करणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे अग्नि 3. ठीक आहे, न्यूज मध्ये होती. जमिनीवरून जमिनीवर बॅलिस्टिक म्हणजे काय? तिची अशी ही काय असते, अशी जमिनीवरून जाऊन हवेतून पुन्हा जमिनीवर येते. बॅलिस्टिक, याला बॅलिस्टिक मिसाईल म्हणतात. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन, इंटरनॅशनल मिलिटरी ऍडव्हेंचर चॅलेंज कप 2026 चे आयोजन कोणत्या देशाच्या सैन्याद्वारे केले जाईल? याचा आन्सर मी तुम्हाला सांगितलेलं होतं, भारत. हा क्वेश्चन झालाय आपला, डबल आलेला आहे हा. भारत इस्रायल संरक्षण चर्चेदरम्यान, भारत आणि इस्रायलमध्ये एक संरक्षण चर्चा झाली. त्या चर्चेदरम्यान स्काय स्टिंग ज्याचा जो उल्लेख झालेला होता ते काय आहे बघा. मी त्याची माहिती पण दिलेली आहे. त्याचा पल्ला 250 किलोमीटरचा आहे. 250 किलोमीटर पर्यंत ते जाऊ शकतं. मॅक 5 स्पीडनं जाऊ शकतं, बरोबर. हे साऊंडच्या स्पीडशी रिलेटेड असतं. रिलेट करून हे मॅक 5 साऊंडच्या स्पीडच्या किती जास्त आहे, मॅक 5. ठीक आहे, काय आहे हे सांगा. बियॉन्ड व्हिज्युअल रेंज, दृश्य रेषेच्या पलीकडील हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र, हे याचा आन्सर आहे. स्काय स्टिंग. स्टिंग म्हणजे काय? असं स्टिंग, मधमाशी वगैरे पण स्टिंग करते ना आपल्याला, चावते बरोबर, त्याला आपण स्टिंग करणं म्हणतो. मग 250 किलोमीटर म्हणजे फार रेंज काय पल्ला आहे असं पण नाही. BVRAM याचा लॉंग फॉर्म काय होतो तर बी फॉर बियॉन्ड, व्ही फॉर व्हिज्युअल, आर फॉर रेंज, एअर टू एअर, एअर मधूनच टाकली जाते एअर मध्ये, एअर टू एअर मिसाईल आहे ही BVRAM. इस्रायलने डेव्हलप केलेली आहे. 250 किलोमीटरची रेंज आहे, मॅक 5 स्पीड आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन, गगनयान मोहिमेसाठी ड्रोप पॅराशूट, हे ड्रोप पॅराशूट जे तयार करण्यात आलं ते कोणी विकसित केलं? आपली गगनयान मोहीम सध्या खूप महत्वाची आहे, बरोबर. मग जेव्हा ते ॲस्ट्रोनॉट्स अंतराळातून येतील तेव्हा त्यांना उतरण्यासाठी एक ड्रोप पॅराशूट तयार केले आहेत
फॉर इमर्जन्सी लँडिंग, बरोबर. मग त्या पॅराशूट कोणी विकसित केलं तर DRDO आणि इस्रोनी. ऑब्वियस आन्सर आहे DRDO आणि इस्रो. ठीक आहे. प्रश्न 82, मोल्ट बुकचे वर्णन करण्यात आले आहे. म्हणजे मोल्ट बुक काय आहे? मोल्ट बुकचे वर्णन खाली केलं या 4 पर्यायांमध्ये. तर ते काय आहे मोल्ट बुक सांगा. हे पण खूप चर्चेमध्ये होतं आणि नवीन आहे काहीतरी. विशेषतः AI एजंटसाठी डिझाईन केलेले सोशल नेटवर्क. आपलं कसं व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, बरोबर. तसंच AI एजंट्स जे आहेत, AI एजंट्स त्यांचं सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया नेटवर्क. त्याचं नाव आहे मोल्ट बुक. ठीक आहे, लक्षात ठेवा हे. हेवन 1 काय आहे? वास्ट स्पेस कंपनीचं आहे हे हेवन 1. सांगा. जगातील पहिले खाजगी अंतराळ स्टेशन अजून भारताचं गेलेलं नाहीये, चायनाचं गेलंय आणि एक इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे. आणि त्याच्यानंतर हे जगातील पहिलं खाजगी असणार हे पहिलं आहे अंतराळ स्टेशन. ठीक आहे. हेवन स्वर्ग दिसतोय त्यांना अंतराळामध्ये, बरोबर. म्हणून खाजगी प्रायव्हेट लोक जात आहेत. खाजगी म्हणजे काय? प्रायव्हेट, बरोबर. फर्स्ट प्रायव्हेट स्पेस स्टेशन आहे इन द वर्ल्ड. ठीक आहे, हेवन. बायोलॉजिकल ई ही कोणत्या आजारावरील लस आहे? सांगा. बायोलॉजिकल ई. आताच USA फूड ड्रग्ज जे असोसिएशन आहे त्यानं अप्रुव्हल दिलं आहे या तोंडावाटे देण्याची लस आहे पोलिओची, म्हणून ती न्यूज मध्ये होती. कोणी विचारलं, कोणी म्हणजे जर परीक्षेमध्ये क्वेश्चन आला बायोलॉजिकल ई ही कोणत्या आजारावरील लस आहे तर पोलिओ आजारावरील आहे आणि तोंडावाटे ती दिली जाते. चंद्रावरील अधिवासापासून प्रेरित अंतराळ मोहिमेत भाग घेतल्यानंतर भारताचा सर्वात तरुण पुरुष अॅनालॉग अंतराळवीर कोण बनला आहे? सांगा. आकाश स्पेस स्टुडिओच्या अंतर्गत त्यांनी सहभाग घेतलेला होता. याचा अर्थ काय होतं रे की असं चंद्रावर जसं वातावरण असतं तसंच वातावरण क्रिएट केलं जातं, तयार केलं जातं. आणि त्या अंतराळ मोहिमेत भाग घेतलेला भारताचा सर्वात तरुण पुरुष कोण असे विचारलेलं आहे. आन्सर आहे आदित्य पांड्या. ठीक आहे. हे 17 वर्षाचे आहेत आणि त्यांनी या मोहिमेमध्ये भाग घेतलेला होता. सर्वात तरुण पुरुष ठरलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शालिमार गव्हाच्या प्रजाती कोणत्या प्रमुख रोगाला प्रतिकार करण्यात सक्षम आहेत? जम्मू आणि काश्मीर मध्ये जी युनिव्हर्सिटी आहे तिनं शालिमार ही जी प्रजाती आहे त्यांनी डेव्हलप केलेली होती. आता ती न्यूज मध्ये होती आणि ती कोणत्या रोगाला प्रतिकार करण्यासाठी सक्षम आहे तर येल्लो रस्ट. ठीक आहे, लक्षात ठेवा. नवीन विकसित केलेली जम्मू आणि काश्मीर युनिव्हर्सिटीने कोणती आहे? शालिमार, बरोबर. जम्मू आणि काश्मीर येथील ते युनिव्हर्सिटी आहे आणि येल्लो रस्ट काय आहे? डिसीज साठी त्यांनी डेव्हलप केलेली आहे. ब्लू टर्मेरिक म्हणून जी टर्मरिक ओळखली जाते तिचं नाव काय आहे? ब्लू टर्मेरिक म्हणजे काय? निळी हळद. सांगा. निळी हळद. आता हळद तर पिवळी असते, निळी कुठून आली? हे एक वेगळी आहे. जखम भरणारी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ह्या ज्या मुख्य प्रॉपर्टीज आहेत त्या या निळ्या हळदीच्या आहेत. सांगा. क्युरक्युमा कॅसिया हे तिचं सायंटिफिक नेम आहे. काय आहे? क्युरक्युमा कॅसिया. हिलिंग आणि इम्युनिटी बुस्टिंग प्रॉपर्टीज आहेत निळ्या हळदीच्या. ब्लू टर्मेरिक. ग्लोबल बिग कॅट समिट 2026 चे यजमान पद कोणता देश भूषवेल? सांगा. ABCD अ ब क ड. आन्सर आहे इंडिया, बरोबर. 2026 जे बिग कॅट समिट आहे आपण त्याची पहल केली होती, बरोबर. 2023 ला आपण बिग कॅट जे आहेत त्यांच्यासाठी काय केलेलं होतं? त्यांच्या संरक्षणासाठी आपण काय केलं होतं? याचं आयोजन केलेलं होतं बिग कॅट समिट. किती बिग कॅट आहेत रे? सांगा. माहित आहेत का? त्यांचं नाव कमेंट मध्ये टाईप करा. 7 बिग कॅट आहेत. त्यातले 5 भारतामध्ये आढळतात, 2 आढळत नाहीत, ते पण सांगा. उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्प जिथे हॉर्नबिल रेस्टॉरंट स्थापन करण्यात आले आहे ते कुठे स्थित आहे? सांगा. उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्प
इथं एक हॉर्नबिल रेस्टॉरंट म्हणजे काय, तर हॉर्नबिलसाठी तिथं जेवण वगैरे किंवा त्यांचं जे फूड आहे ते ठेवलं जातं आणि हॉर्नबिल रेस्टॉरंट असं नाव दिलंय म्हणून त्याला. ते हॉर्नबिलसाठी आहे, हॉर्नबिलच्या संरक्षणासाठी आहे. बरोबर. मग कुठं स्थापन केलेलं आहे हे उदंती सीता नदी? एक तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की उदंती सीता नदी टायगर रिझर्व कुठं आहे. जर ते माहिती असेल तर हे तुम्हाला कळणारच. छत्तीसगड येथे आहे ना उदंती सीता नदी. घ्या पुढचा क्वेश्चन. वनजीवी दीदी उपक्रम कोणत्या व्याघ्र प्रकल्पातून सुरू करण्यात आला आहे? सांगा. वनजीवी दीदी, आता हा कशासाठी आहे वनजीवी दीदी? जर ज्या शिकलेल्या स्त्रिया आहेत, ज्या दीदी आहेत, त्यांना अजून माहिती द्यायची आणि काय करायचं, वनांचं वगैरे असं रक्षण करण्यासाठी, पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काय करायचं, त्यांचा पण हातभार लागला पाहिजे. बरोबर. मग वनजीवी दीदी उपक्रम कोणत्या व्याघ्र प्रकल्पातून सुरू करण्यात आलेला आहे? सांगा. पलामू व्याघ्र प्रकल्प झारखंड इथून हा काय केलेला आहे वनजीवी दीदी. दीदी पळाली कुठे? वाघ बघून. आता पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. दीदी पलामू पळाली वाघ बघून. झारखंड पलामू व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवा. बोध आरोग्य AI साठी ओपन डेटा प्लॅटफॉर्म कोणी विकसित केले? सांगा. बोध ओपन डेटा प्लॅटफॉर्म आहे हेल्थ AI साठी. कोणी? IIT कानपूर आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी काय केलेलं आहे? IIT कानपूर आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी बोध AI, जे आपलं AI समिट झालेलं होतं ना, तिथे त्याचं अनावरण केलेलं होतं 2026 मध्ये जे झालेलं होतं ना, तिथंच बोध AI सुद्धा काय केलेलं होतं. भारत जेन कुणी स्थापन केलं, भारत जेन कुणी डेव्हलप केलं होतं? IIT मुंबई यांनी. आणि बोध कुणी केलेलं आहे? IIT कानपूर. कानातून बोध देतो ना आपण. बरोबर. कानातून सांगतो काय 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 सांगायचे ते कानातून बोध देतो आपण. आणि राष्ट्रीय आरोग्य, जर हेल्थशी आहे तर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण असणार. ठीक आहे. व्हॉइस एराचे अनावरण कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आले? भाषिणी. व्हॉइस म्हणजे आता भाषाशी रिलेटेड तर आहेच. बरोबर. व्हॉइस एरा चे अनावरण कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आले? सांगा. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती. आता हे जे मुळात समिती आहे तेच या मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेलं होतं. पण हे लक्षात ठेवा की व्हॉइस एरा याचं अनावरण कोणी केलेलं आहे? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी केलेलं आहे. पॅक्सिलिका काय आहे? सांगा. पॅक्सिलिका ट्रम्प यांनी अनाऊन्स केलं होतं. बरोबर. AI आणि पुरवठा साखळीवरील सुरक्षेवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालीचा हा काय आहे? उपक्रम आहे. की म्हणजे आता AI मध्ये एवढं जग काय झालंय, कॉम्पिटिटिव्ह झालेलं आहे की त्याच्यासाठी जे जे सामान लागतं, साहित्य लागतं बेसिक, त्याच्या पुरवठ्याची जी साखळी आहे ना, त्याच्यावर काही देशांचा इतका दबदबा आहे की काही देशांना ते सामान भेटत सुद्धा नाही. मग याच्यावर सामंजस्याने काहीतरी केलं पाहिजे ना, म्हणून ट्रम्प यांनी ही पॅक्सिलिका लॉन्च केलेलं आहे की AI आणि पुरवठा साखळी सुरक्षेवरील अमेरिकेच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम, हे पॅक्सिलिका आहे थोडक्यात. लक्षात असू द्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फेब्रुवारी 2026 मध्ये ULPIN जमिनीचा आधार कार्ड क्रमांक लागू करणारे ठिकाण कोणते? सांगा. 14 क्रमांक आहे जो काय केलेला आहे, जमिनीला सुद्धा दिलेला आहे. ULPIN असं त्याला म्हटलं जातं. आधार फॉर लँड हे कोणत्या ठिकाणी लागू केलेलं आहे? तर हे दिल्लीत लागू केले. प्रत्येक जमिनीला, माणसांना तर आधार दिलायच, पण जमिनीला सुद्धा आधार कार्ड क्रमांक दिलाय. कुणी? दिल्लीनं दिला. दिल्ली. सक्षम मिशन नावाचा उपक्रम पुढीलपैकी कोणी चालू केला? सांगा. सक्षम मिशन कोणी चालू केलं? एक सक्षम मिशन सुद्धा आहे, उपक्रम आहे, आणि एक सक्षम मिशन आहे. सक्षम आहे ते कोणी चालू केलं आहे? तर RBI चालू केलेलं आहे. कोणी? RBI. सक्षम मिशन नावाचा उपक्रम कोणी चालू केलाय? RBI. लक्षात ठेवा. सक्षम RBI. जर पैसे असेल तर आपण सक्षम असतो. बरोबर. असं लक्षात ठेवा. बँड महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? बँड, सबके बँड बजाएंगे मुंबई वाले. ठीक आहे. मुंबई बँड महोत्सव. लक्षात ठेवा. बँड महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? मुंबई. ठीक आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या STR-06 या वाघिणीला कोणत्या अभयारण्यात सोडण्यात आले आणि तिचे नाव काय ठेवण्यात आले? ठीक आहे, पेंच व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश. ओके, तिथून STR-06 ही वाघीण होती, तिला महाराष्ट्रातील एका अभयारण्यात सोडण्यात आलं आणि त्या अभयारण्यात तिला एक नाव देण्यात आलं. ते काय आहे? आता इथं ऑप्शन मध्ये कोयना अभयारण्य तर सेम आहे. आता तिचं नाव जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला पर्याय उत्तरापर्यंत पोहोचता येणार नाही. सांगा नाव काय आहे? कोयना अभयारण्य सेम आहे, नाव आहे हिरकणी. एक वाघीण आहे, तिला हिरकणी नाव दिलंय. हिरकणी जशी कडा चढून गेली तशी ही मध्य प्रदेश ओलांडून महाराष्ट्रात आली. हिरकणी. ठीक आहे. परदेशी पर्यटकांचे भारतातील सर्वात पसंतीचे राज्य सांगा. हम महाराष्ट्रीयन. महाराष्ट्र सर्वात पसंतीचं राज्य ठरलेलं आहे. लक्षात ठेवा, लक्षात राहतंय हे लक्षात राहतंय. आता बघा, सक्षम उपक्रम कशाशी संबंधित आहे? आपण सक्षम उपक्रम बघितला, जो RBIने लॉन्च केलेला होता. सक्षमा कशाशी आहे? तर हे कायद्याशी रिलेटेड आहे. महिलांमध्ये कायदाविषयक जनजागृती करण्यासाठी. महिलांमध्ये कायद्याविषयी, जर महिलांना कायद्याविषयक माहिती असतील तर त्या काय होतील? सक्षम होतील, सक्षमा होतील. बरोबर. तर सक्षम पैशाने होतो आणि कायद्याने आपण सक्षमा होतो. फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगते हे मी तुम्हाला. क्वेश्चन 100. कोणत्या राज्य सरकारने पॅलिएटिव्ह केअर या सेवेला अत्यावश्यक दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे? सांगा. कोणत्या राज्य सरकारने पॅलिएटिव्ह केअर या सेवेला अत्यावश्यक दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे? आन्सर आहे महाराष्ट्र सरकार. महाराष्ट्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. अत्यावश्यक दर्जा दिलेला आहे. म्हणजे पहिले तर पॅलिएटिव्ह केअर होतीच की, पण त्याला अत्यावश्यक दर्जा देण्याचं काम, हा निर्णय कोणत्या सरकारने घेतलाय? तर महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलाय. प्रश्न 101. कुमार भास्कर वर्मा पूल कुठे स्थित आहे? पटना, गुवाहाटी, कोलकाता, भुवनेश्वर. आणि आन्सर आहे गुवाहाटी. कुमार भास्कर वर्मा गुवाहाटी येथे हा पूल स्थित आहे. पुढचा क्वेश्चन आहे, हिंद दी चादर ही उपाधी खालीलपैकी कोणाची आहे? गुरु नानक, गुरु तेग बहादूर साहेब, गुरु गोविंद सिंग की गुरु अर्जन देव? सांगा. हिंद दी चादर. आता महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम पार पडला, बरोबर. हिंद दी चादर. मग कोणाला संबोधलं जातं? हे गुरु तेग बहादूर साहेब यांना संबोधलं जातं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. लक्षात राहिलं तुमच्या? गुरु तेग बहादूर साहेब. ऑपरेशन क्रॅकडाऊन कुठे राबवले गेले? कशासाठी राबवलं गेलं? तर सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राबवलं गेलं. आता सायबर हल्ले कुठे होतात? त्याच्या सगळीकडे होतात, बरोबर. पण मग तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी हे जे ऑपरेशन क्रॅकडाऊन हे तेलंगणा येथे राबवलेलं गेलं आहे. ओके, तेलंगणा. सो ऑपरेशन क्रॅकडाऊन तेलंगणा इथे राबवलं गेलं. सायबर क्राईमला तेल लावायला जाऊ द्या, बरोबर. तेल लावायला जाऊ द्या सायबर क्रिमिनल्सला. तेल लावायला जाऊ द्या, असं लक्षात ठेवा. देशातील पहिले बॅरियर फ्री टोल बूथ कुठे आहे? सांगा. देशातील पहिले बॅरियर विरहित टोल बूथ कुठे आहे? आन्सर आहे सुरत NH48 महामार्ग. सुरत NH48 महामार्ग लक्षात ठेवा. जर सुरत चांगली असेल तर काही बॅरियर येत नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट, फक्त तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी हिंट देते. सुरत चांगली असेल तर कुठेही बॅरियर येत नाही. सो पहिले बॅरियर विरहित टोल बूथ सुरत NH48 महामार्ग. 105. कोणत्या बंदराने अँटी ड्रोन सिस्टीम लागू केली आहे? बंदर म्हणजे मार्केट नाही, बंदर म्हणजे माहित आहे ना, पोर्टला काय म्हणतो आपण? बंदर म्हणतो. कोणत्या बंदराने चालू केलेली आहे? सांगा. ABCD सांगा. VO चिदंबरम तमिळनाडू यांनी अँटी ड्रोन सिस्टीम लागू केलेलं आहे. विच पोर्ट इम्प्लिमेंटेड अँटी ड्रोन सिस्टीम? आन्सर VO चिदंबरम, बंदर तमिळनाडू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ऑपरेशन शस्त्र कोणाद्वारे सुरू करण्यात आले? कशाशी रिलेटेड होतं? तर सोशल मीडियावर जे बंदुकीसह किंवा वेगवेगळ्या शस्त्रांसह जे फोटो शेअर केले जातात ना, त्याच्या विरुद्ध होतं. त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी होतं. आणि कोणत्या
पोलिसांनी हे ऑपरेशन शस्त्र सुरू केलं? सांगा. ऑपरेशन शस्त्र दिल्ली पोलिसांनी चालू केलं होतं. कशासाठी? हे तर मी तुम्हाला सांगितलं की सोशल मीडियावर शस्त्रांचा फोटो शेअर करण्यावर कारवाई. दिल्ली पोलीस, ठीक आहे, दिल्ली पोलिसांनी काय केलेलं होतं? हे ऑपरेशन शस्त्र चालू केलेलं होतं. पुढचा क्वेश्चन आहे, बायोफॅक 2026 मध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले? सांगा. बायोफॅक 2026. आन्सर आहे आपला प्रिय भारत देश. याच्यामध्ये काय होतं तर सेंद्रिय उत्पादन व्यापार मेळावा होता आणि आपल्या भारताला अपेडा या संस्थेने प्रेझेंट केलेलं होतं. अपेडा, ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग, ही जी आपली अपेडा आहे, कंट्री ऑफ द इयर या बायोफेक फेस्टिवल मध्ये कंट्री ऑफ द इयर हा अवॉर्ड भारताला मिळालेला आहे. दिल्ली सरकारची लखपती बिटिया योजना काय आहे? सांगा. दिल्ली सरकारची लखपती बिटिया योजना काय आहे? फायनान्शियल असिस्टन्स, आर्थिक मदत पुरवणे, पण किती हजाराची? 56,000ची मदत दिली जाते. 56,000, ठीक आहे. आणि जेव्हा मॅच्युरिटी होते ना तेव्हा 1,00,000 रुपयेच्या वर काही ते रक्कम भेटते, म्हणून त्याला लखपती बिटिया असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. देशातील पहिले राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय नॅशनल काऊ कल्चर म्युझियम कुठे स्थापन करण्यात आले? सांगा. गाई पासून जे वेगवेगळे प्रोडक्ट्स वगैरे मिळतात किंवा गाई विषयीची जी माहिती आहे सगळं हे नॅशनल काऊ कल्चर म्युझियम मध्ये आहे आणि ते पहिलं आहे, देशातील पहिलं राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय. पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ मथुरा येथे काय झालेलं आहे? हे स्थापन करण्यात आलेलं आहे. हे तुमच्या लक्षात राहील. गो संस्कृती, पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुवैद्यकीय काय आहे. आता जर नॅशनल काऊ कल्चर म्युझियम आहे तर पशुवैद्यकीय तर असणारच ना, असं पण लिंक लावा तुम्ही. ईशान्य भारतातील पहिली इमर्जन्सी लँडिंग सुविधा कुठे स्थित आहे? इमर्जन्सी लँडिंग पहिली बरं का, याच्या अगोदर तिथं ही व्यवस्था नव्हती. पहिली इमर्जन्सी लँडिंग जी आहे व्यवस्था ती आसाम इथं काय केलेली आहे? आपण तयार केलेली आहे. लक्षात ठेवा, आसाम. आसान हो इमरजेंसी लैंडिंग करना, आसान हो इमरजेंसी लैंडिंग करना, इसलिए हमने वो आसाम में बनाई है. प्रश्न 111, गोहपूर आणि नुमालीगड जोडणारी भारतातील पहिली, इथं पण महत्वाचं आहे, पहिली पाण्याखालील रस्ता आणि रेल्वे बोगदा कोणत्या नदीखाली बांधण्यात आलेला आहे? सांगा. गोहपूर आणि नुमालीगड कुठे येतं हे? रोड कम रेल्वे बोगदा आहे हा. रोड कम रेल्वे बोगदा हा कोणत्या नदी खाली बांधण्यात आलेला आहे? अंडर विच रिव्हर? ब्रह्मपुत्रा. आता ही गोहपूर नुमालीगड हे आसाम साईडला आहे ना, मग ब्रह्मपुत्रा नदीच आहे, बरोबर. ब्रह्मपुत्रा नदी खाली हा बांधलेला आहे, लक्षात ठेवा. हे आसामवरून पण तुमच्या लक्षात येईल. भावांतर योजना काय आहे जी मध्य प्रदेश राज्य सरकारने चालू केली आहे? आता भाव आणि अंतर, भावातील अंतर, कशाचा भाव? पिकाचा भाव, त्याच्यातील अंतर. मार्केटमध्ये जे भाव चाललेला आहे आणि जो शेतकऱ्यांना जो भाव मिळतोय त्याच्या तफावती जी आहे त्याची भरपाई करणं मध्य प्रदेश सरकारचं काम आहे. मध्य प्रदेश सरकारची योजना आहे म्हणून मध्य प्रदेश सरकारचं काम आहे. काय? पिकांच्या भावातील तफावती पोटी शेतकऱ्यांना भरपाई देणे, ठीक आहे. पिकांच्या भावातील तफावती पोटी शेतकऱ्यांना भरपाई देणे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणी सुरू केले? बघा, हे डबल झाले. आता क्रॅकडाऊन जर तुम्हाला आलं नाही तर बघा कशासाठी होतं? सायबर गुन्हेगारीसाठी. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सायबर गुन्हेगारांना तेल लावायला पाठवायचं होतं ना, तेलंगणा पोलीस. बघा लगेच लिंक लागते क्वेश्चनची, म्हणून पेपरमध्ये पण तुम्हाला हे क्वेश्चन लगेच सुटून जातील. आदमापूर विमानतळाचे नाव काय ठेवण्यात आले? सांगा. आदमापूर एअरपोर्टचं नाव काय ठेवण्यात आलं? जलंधर पंजाब मध्ये येतं हे, सांगा. याचं नाव ठेवण्यात आलं आहे श्री गुरु रविदासजी. सांगा ऑप्शन कोणता आहे? श्री गुरु रविदासजी विमानतळ.
श्री गुरु रविदासजी विमानतळ असं आदमापूर विमानतळाचं नाव ठेवलेलं आहे रविदासजी. जो हिंद दी चादर आहे याचा आन्सर काय होतं? हिंद दी चादर गुरु तेग बहादूरजी, बरोबर. आणि आदमापूर विमानतळ आहे हे श्री गुरु रविदासजी यांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. फाल्गू नदी कोणत्या राज्यात स्थित आहे, जिला गुप्तगंगा असं म्हटलं जातं किंवा निरंजना नदी असं सुद्धा म्हटलं जातं? फाल्गू नदी कोणत्या राज्यात आहे सांगा? गुप्तगंगा, निरंजना नदी, किती छान नाव आहे. निरंजना किती छान नाव आहे, बरोबर. सांगा कोणत्या राज्यात आहे? बिहारमध्ये आहे फाल्गू नदी. लक्षात ठेवा, फाल्गू नदी बिहार. त्याच्यानंतर ह्याला गुप्तगंगा का म्हटलं जातं? त्याला सीता मातेने तिला शाप दिलेला होता गुप्त व्हायचा, असं काहीतरी स्टोरी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. फाल्गू नदी, गुप्तगंगा, निरंजना, बिहार. 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा. 2047 आपण विकसित भारत बनणार आहोत, बरोबर ना. तेव्हा सगळ्यांसाठी विमा सगळ्यांना भेटणार आहे, तेव्हा सगळे विमा काढणार आहेत. मग सर्वांसाठी विमा या रोडमॅप अंतर्गत 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता बनला आहे? म्हणजे जे 2047 सगळ्या भारत देशामध्ये सगळ्यांना विमा असेल, तेच आता 2026 मध्ये 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे सांगा? याचा आन्सर आहे अबकड, ब अलवर राजस्थान. अलवर राजस्थान या जिल्ह्यामध्ये 100% विमा संरक्षण झालेलं आहे. अलवर, लक्षात ठेवा. महिला प्रीमियर लीग 2026 मध्ये पर्पल कॅप विजेती कोण? आपण ऑरेंज कॅप बघितलेली होती ना, स्मृती मंदाना, 377 धावा. सांगा आता पर्पल कॅप कोणाला भेटली आहे? सोफी डिवाइन, गुजरात जायंट्स. माहित असेल तुम्हाला, बरोबर. सोफी डिवाइन, गुजरात जायंट्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले सांगा? ऑस्ट्रेलियन ओपन 2026. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 महिला एकेरीचे विजेतेपद. आन्सर आहे एलेना रायबकिना. एलेना रायबकिना यांना काय भेटलेलं आहे? एलेना रायबकिना यांना 2026 ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद भेटलेले आहे. हे महिला कॅटेगरीचं आहे. आणि पुरुष कॅटेगरीमध्ये कोणाला भेटलेलं आहे तर अल्कराज कार्लोस अल्कराज यांना काय भेटलेलं आहे? पुरुष एकेरीचे विजेतेपद भेटलेले आहे. एलेना रायबकिना, कार्लोस अल्कराज, लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ऊर्जेसाठी AI मोहीम कोणाद्वारे सुरू करण्यात आली सांगा? ऊर्जेसाठी AI फॉर एनर्जी मिशन कोणी चालू केलं? आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्स. कोणामध्ये आहे हे अलायन्स? भारत आणि फ्रान्स. इंडिया आणि फ्रान्स मध्ये आहे हे. म्हणजे यांनी चालू केलं. याच्यामध्ये अजून सुद्धा देश आहेत इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये. AI फॉर एनर्जी म्हणजे सोलार आलं, बरोबर. मग सोलार अलायन्स. ठीक आहे. बी कॉरिडॉर हा उपक्रम कोणी सुरू केला सांगा? बी कॉरिडॉर नॅशनल हायवे मिशनचा आहे हे. म्हणजे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी बी कॉरिडॉर हा उपक्रम चालू केलेला आहे मधमाशांच्या संरक्षणासाठी. बी कॉरिडॉर त्यांना सुरक्षण भेटावं. ठीक आहे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. मोशन ऑफ थँक्स संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत येते? आता न्यूज मध्ये होतं. ठीक आहे, मोशन ऑफ थँक्स ते कोणत्या कलमा अंतर्गत येतं असा क्वेश्चन आहे. आर्टिकल 87 लक्षात ठेवा. याच्या अंतर्गत मोशन ऑफ थँक्स केलं जातं. फेब्रुवारी 2026 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या पाणथळ जागांची वेटलँड्स नावे काय? त्याच्या अगोदर आपण पाहिलेली होती, बरोबर. कोपरा जलाशय छत्तीसगड मध्ये, सिलीसर. आता राजस्थान मध्ये होते सिलीसर. 2026 मध्ये कोणती 2 रामसर स्थळे आहेत जी ऍड केलेली आहेत? त्यांची नावं विचारलेली आहेत. ABCD. नवीन नावं कुठले दिसत आहेत तेच असणार ना, बघा. पटना बर्ड सेंच्युरी अभयारण्य उत्तर प्रदेश मध्ये, आणि छारी दांड जे आहे गुजरात मध्ये. हे 2 काय केलेले आहेत?
आत्ता 2026 मध्ये ऍड केलेले आहेत. पाटणा पक्षी अभयारण्य, पाटणा म्हटल्यानंतर तुम्हाला बिहार वाटेल पण ते उत्तर प्रदेश आहे. आणि छारीदांड गुजरात. बन्नी ग्रासलँड आहे ना तिथं, बन्नी ग्रासलँडच्या शेजारी छारीदांड आहे. लक्षात राहील. पुढचा क्वेश्चन, पीएम सूरज योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते सांगा. पीएम सूरज स्कीम ही कोणत्या मंत्रालयाच्या अंडर येते. सूरज म्हणजे काही एनर्जीशी वगैरे रिलेटेड आहे असं तुम्हाला वाटेल पण असं काही नाहीये. याचा लॉंग फॉर्म काय आहे पीएम सूरजचा. पीएम म्हणजे तर प्रधानमंत्री आलं. सूरज म्हणजे काय, सामाजिक, एस फॉर सामाजिक, सामाजिक, एस फॉर सामाजिक, यू फॉर उत्थान, सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण, एवं रोजगार आधारित जनकल्याण, सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण. ओके, मग आता कोणत्या मंत्रालयाअंडर येईल. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण या मंत्रालयाच्या अंडर येतं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण. पीएम सूरज 2024 साली लॉन्च केली होती. लक्षात ठेवा, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण पीएम सूरज. प्रश्न 124, वंदे मातरम बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विचारले आपल्याला. काय आहे, बरोबर आहे असं विचारलेलं आहे. बघा आता वंदे मातरमवर काय किती बहस चाललेली होती, बरोबर, चर्चा चाललेली होती. मग सर्व 6 कडवी गाणे बंधनकारक आहे. म्हणजे 6 कडवी पहिला आपण 2च स्टँजाज गात होतो, बरोबर. आता 6 कडवी गायली पाहिजेत. निर्धारित वेळ किती आहे, 3 मिनिटे 10 सेकंद, बरोबर आहे. 3 मिनिटे 10 सेकंद आहे. 6 कडवी गायली पाहिजेत आणि राष्ट्रगीतापूर्वी वाजवले पाहिजे. असं 3 पर्यायांमध्ये किती विधानं बरोबर आहेत, 3ही विधानं बरोबर आहेत. राष्ट्रगीतापूर्वी वाजवलं पाहिजे, निर्धारित वेळ 3 मिनिटे 10 सेकंद आणि सर्व 6 कडवी गाणं बंधनकारक आहे. हिम कनेक्टचे आयोजन कोणत्या मंत्रालयाद्वारे केले जाते सांगा. हिम कनेक्ट, तर हिम कनेक्ट थोडं हिमालयाशी रिलेटेड आहे म्हणाल्यानंतर कोणतं मंत्रालय असू शकतं. पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय. हिम कनेक्ट हे याचं आयोजन पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे केलं जात आहे. आणि कशाच्या निमित्तानं, तर जागतिक शाश्वत विकास परिषद 2026 याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये हे हिम कनेक्ट या मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात येणार आहे. शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट खूप महत्वाचं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट विकास हे परिषद 2026 भरणार आहे. प्रश्न 126, भारत टॅक्सी काय आहे सांगा. सहकार मंत्रालयानं ती विकसित केलेली आहे. म्हणजे कॉर्पोरेशनच्या तत्वावर काय आहे, ती आधारित आहे. दिल्लीत पहिल्यांदा तिची सुरुवात झालेली आहे आणि याचा आन्सर आहे चालक, सहकारी सदस्य, भागधारक आणि सहमालक. याचा अर्थ काय होतो सांगा. तर जो ड्रायव्हर आहे तो त्याचा मेंबर पण बनणार, शेअर होल्डर पण बनणार आणि को ओनर पण बनणार. म्हणजेच भागधारक, सहमालक आणि सदस्य. हे तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, पैमाना पोर्टल कोणी विकसित केले सांगा. पैमाना पोर्टल याचा आन्सर काय आहे, ABCD. जे मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील ना त्यांच्या मॉनिटरिंगसाठी, लक्ष ठेवण्यासाठी, अनालिटिक्ससाठी हा काय केलेला आहे, पैमाना पोर्टल सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं काय केलेलं आहे, विकसित केलेला आहे. सांख्यिकी त्याचं काय करायचंय, मोठमोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टचं काय करायचंय, अनालिटिक्स करायचंय, मॉनिटरिंग करायचंय. मग त्यासाठी पैमाना पोर्टल काय केलेलं आहे, या मंत्रालयानं विकसित केलेलं आहे. PM दक्ष योजना कधी सुरू करण्यात आली सांगा. PM दक्ष सेंट्रल सेक्टर आहे, सरकारकडून पैसा येतो, सेंट्रल सरकारकडून. PM दक्ष याचा लॉंग फॉर्म काय होतं रे दक्षचा, PM दक्ष और कुशलता संपन्न हितग्राही योजना, बरोबर. कुशलता, कौशल्याशी, स्किल डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे PM दक्ष योजना. आणि तिचं जे सुरुवात लॉन्च केली होती ती 2020-21 मध्ये काय केली होती, त्यांनी लॉन्च केली होती. लक्षात ठेवा, PM दक्ष योजना 2020-21. सालेम सागो हे कोणत्या राज्यातील GI उत्पादन आहे
आता हे न्यूज मध्ये काय होतं तर याची पहिली निर्यात शिपमेंट कॅनडाला होणार आहे. ठीक आहे, हा GI प्रोडक्ट आहे ना, डायरेक्ट गो टू कॅनडा. सालेम सागो, सालेम सागो म्हणजे काय? साबुदाणा. सालेम सागो साबुदाणा कॅनडाला जाणार आहे. कोणत्या राज्याचा आहे पण? तामिळनाडू. तामिळनाडूचे सगळ्यात जास्त GI प्रोडक्ट तामिळनाडूचे आहेत, बरोबर. मग ते काय करतात आता? एक्सपोर्ट करतायत. असं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. संविधानातील कलम 3 संसदेला कोणते अधिकार देते? सांगा. हे पण न्यूज मध्ये होतं. केरळचं केरळम केलं, बरोबर. याच्यावरून कळालंच असेल तुम्हाला, राज्याचे नाव, क्षेत्रफळ, सीमा बदलण्याचा अधिकार कलम 3 संसदेला देतं. लक्षात आलं? राज्याचे नाव, क्षेत्रफळ किंवा सीमा बदलण्याचा अधिकार. भारतातील पहिला मेलडी रोड कुठे विकसित करण्यात आला? सांगा. 500 मीटरचा तो रोड आहे. 500 मीटरची काय आहे? तो मेलडी रोड आहे आणि 60 किलोमीटरच्या वर स्पीड गेलं ना गाडीचं की जय हो हे गाणं वाजतं. आता सांगा, हे कळालंच असेल. जय हो गाणं वाजते, बरोबर. मुंबई. ठीक आहे, मुंबई येथे बनवलेला आहे मेलडी रोड. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑपरेशन प्रहार कोणी सुरू केले? हे गुंड आणि गुन्हेगारांविरुद्ध कारवाईसाठी चालू केलेलं आहे. सांगा. ऑपरेशन प्रहार. ABCD. हरियाणा पोलीस, पंजाब पोलीस, दिल्ली पोलीस. पंजाब पोलीस आन्सर राईट. गँगस्टर आणि क्रिमिनल विरोधी जे आहे ते पंजाब पोलीस यांनी काय केलेलं आहे? चालू केलेलं आहे ऑपरेशन प्रहार. पंजाब प्रहार, पंजाबचा प्रहार. शाकंभरी कॉरिडॉर कोणाला जोडते? कोणत्या दोन जे आहेत स्थळं ती जोडली जातात शाकंभरी कॉरिडॉरनी? सांगा. खरं त्याला शक्री कॉरिडॉर असं म्हटलं जातं. शक्री कॉरिडॉर कोणत्या दोन स्थळांना जोडते? तर लिहिलेलं पण आहे बघा, शक्री कॉरिडॉर. शक्री कॉरिडॉर लक्षात ठेवा. शक्री कॉरिडॉर. शक्री. श्री आरासुरी अंबाजी माता मंदिर आणि मान सरोवर या दोन यांना जोडण्याचं काम कोण करतंय? शक्री कॉरिडॉर. लक्षात ठेवा. श्री आरासुरी अंबाजी माता मंदिर ते गब्बर ते मान आणि सरोवर असा हा कॉरिडॉर काय करतोय? या स्थळांना जोडतोय. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. लक्षात ठेवा. सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील कोणत्या जिल्ह्याची पायलट जिल्हा म्हणून निवड झाली आहे? आपली जी फूड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती जगातील सर्वात मोठी आहे, बरोबर. मग ती सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी धान्य साठवण करण्यासाठी एक जिल्हा निवडलेला आहे पायलट जिल्हा म्हणून MP मधला. तो कोणता आहे असा प्रश्न आहे. सांगा. ABCD. बालाघाट, बरोबर. बालाघाट याची काय केलेली आहे? निवड केलेली आहे. बालाला धन्य द्या. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 135 1831 चे सेरंगसिया युद्ध कोणत्या समुदायाने लढले? 1831 मध्ये एक युद्ध झालेलं होतं, सेरेंगसिया बॅटल. सेरेंगसिया युद्ध 1837 मध्ये, सॉरी इथं मी 31 दिलंय का? 1837 मध्ये सेरेंगसिया युद्ध झालेलं होतं. ते कोणत्या समुदायानं लढलं? हो आदिवासी झारखंड. ठीक आहे, याचा आन्सर आहे हो आदिवासी झारखंड यांनी हो आम्ही सेरेंगसिया युद्ध लढलं असं म्हणतायत ते झारखंडवाले. आणि झारीने लढले, झारीने युद्ध लढलं. असं लक्षात राहील तुमच्या. मेरी रसोई योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? मेरी रसोई पंजाबवालेच म्हणतात ना, रसोई विच जा. पंजाब. मेरी रसोई योजना कोणी चालू केली आहे? पंजाब राज्याने चालू केलेली आहे. इथं जे फूड डिस्ट्रीब्युशन मध्ये जे अन्न भेटतं त्याच्या व्यतिरिक्त आणखीन पंजाब सरकार त्यांच्याकडून देतं. ते मेरी रसोई योजना आहे. भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला टायडल फ्लडिंग याला राज्य आपत्ती म्हणून घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? सांगा. टायडल फ्लडिंग. असे जे अनोखे कामं असतात ना ते केरळच करतं. ठीक आहे. भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला, आणि ते खूपच किनाऱ्या लगत पण आहे, बरोबर. आणि खूप हे असतं केरळमध्ये है ना, फ्लडिंग, पूर वगैरे. भरती ओहोटीमुळे येणाऱ्या पुराला टायडल फ्लडिंग याला काय त्यांनी केलेलं आहे? राज्य
आपत्ती, राज्य आपत्ती. केरळनी राज्य मायक्रोब पण घोषित केलाय, माहित आहे ना. बॅसिलस सॅलिसिटस, राज्य मायक्रोब. पुन्हा वृद्धांसाठी एक स्वतंत्र बजेट त्यांनी चालू केलेलं आहे. अजून आपण केरळ विषयी काय पाहिलेलं होतं सांगा. एक व्यापारी धोरण पण, नागरी व्यापारी धोरण पण त्यांनी चालू केलेलं होतं, बरोबर. अशी ही केरळ विषयीची माहिती आहे. ठीक आहे. केरळ आणि राज्य आपत्ती म्हणून पण टायडल फ्लडिंगला त्यांनी काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. भारतातील पहिल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले. जे वकिलांसाठी प्रशिक्षण आहे ना बघा, रील्स मध्ये खूप वकिलांचं दाखवलं जातं. ज्या वकिलांचं ट्रेनिंग वगैरे चालू असतं त्यांना कोर्ट रूम मध्ये व्यवस्थित कसं काय मांडायचं कळत नाही कधी कधी, बरोबर. मग त्यांचं प्रशिक्षणासाठी आणि कोणतं केंद्र, कुठे केंद्र स्थापन करण्यात आले असे विचारलेलं आहे. त्याचं नाव काय दिलंय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र. इन विच सिटी, कोणत्या शहरात, नवी मुंबई येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. नवी मुंबई, लक्षात ठेवा, वकिलांसाठी. कुमार भास्कर सेतू कोणत्या नदीवर बांधण्यात आला. जो 6 पदरी आहे, 6 लेन्सचा आहे आणि 2.86 किलोमीटर त्याची काय आहे, लांबी आहे. कुमार भास्कर सेतू कोणत्या नदीवर, कुमार भास्कर, भास्कर फॉर बी, ब्रह्मपुत्रा फॉर बी, कुमार भास्कर ब्रह्मपुत्रा नदी, लक्षात ठेवा. ठीक आहे. एक टनेल होता, तो सुद्धा ब्रह्मपुत्रा नदी खाली, रोड कम रेल्वे टनेल, बरोबर, बोगदा, तो सुद्धा ब्रह्मपुत्रा नदी खाली नुमालीगड, बरोबर, तिथेच बांधण्यात गेलेला होता ब्रह्मपुत्रा नदी, लक्षात ठेवा. निओफाईट आयडी AI, निओफाईट आयडी AI ऍप काय आहे, जे केरळ या राज्यानं डेव्हलप केलेलं आहे. निओफाईट आयडी AI, आयडी म्हणजे काय, काहीतरी आयडेंटिफिकेशन करायचं असणार, कुणाला तरी काहीतरी त्यांनी आयडी दिलेली असणार. हे एक AI ऍप आहे. ठीक आहे. निओफाईट, फाईट हे प्लांटशी रिलेटेड असतं बरं का. याचा आन्सर आहे सांगा, आक्रमक वनस्पती प्रजातींची ओळख पटवणे. जे इन्व्हॅझिव्ह स्पीसीज असतात, इन्व्हॅझिव्ह, आक्रमक वनस्पती, इन्व्हॅझिव्ह म्हणजे काय, आक्रमक वनस्पतींच्या प्रजातींची ओळख. ज्या अशा वनस्पती असतात की ज्या बाहेरच्या प्रदेशात, देशात काय करतात, खूप इतक्या वाढतात की ज्या लोकल ज्या स्पीसीज आहेत, लोकल ज्या प्रजाती आहेत त्यांनाच काय करतात, त्या मागे सांगतात त्यांना, आणि त्या घातक असतात लोकल प्रजातींसाठी, त्यांना आक्रमक वनस्पती प्रजाती म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. हा 140वा क्वेश्चन होता, बरोबर, 140वा क्वेश्चन. आणि आपण जे पुढचे 10 क्वेश्चन, 10 पेक्षा खरं तर जास्तच क्वेश्चन आहेत, ते आपण इन्फॉर्मेशन फॉर्मॅट मध्ये बघणार आहोत. कशामध्ये, इन्फॉर्मेशन फॉर्मॅट मध्ये बघणार आहोत. 10 पेक्षा जास्तच क्वेश्चन होतील. जरी आपलं टार्गेट 150चं होतं तरी आपण त्याच्यापेक्षा मला जे सगळं कव्हर करता येते ते मी सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केले. तर पहिल्यांदा आपण बघूया पुरस्कार. BBC हे पुरस्कार जाहीर झाले, बरोबर. मग त्याच्यामध्ये BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर, BBC वर्षातील भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे सांगा. स्मृती मंदाना. आता मी इथे आन्सर्स तर दिलेले आहेत, कारण हे जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत 10 पेक्षा जास्तच क्वेश्चन आहेत खरं तर, हे ते आपण काय केले, इन्फॉर्मेशन माहितीच्या ह्याच्यात केले आहेत, बरोबर. BBC वर्षातील भारतीय महिला खेळाडू, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर, स्मृती मंदाना, लक्षात ठेवा. BBC इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर, इमर्जिंग प्लेअर कोण आहे, दिव्या देशमुख. BBC पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर, पॅरा स्पोर्ट्स वुमन कोण आहे, प्रीती पाल, लक्षात ठेवा. स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर स्मृती मंदाना, इमर्जिंग प्लेअर दिव्या देशमुख, स्पोर्ट्स वुमन प्रीती पाल, लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, BBC लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अंजली भागवत यांना मिळालेला आहे. आता लष्करी सराव, जे काही राहिलेले होते मी क्वेश्चन मध्ये कव्हर केले होते, पण जे काही राहिलेले होते ते आपण इथून कव्हर करणार आहोत. ठीक आहे. वायुशक्ती सराव कोणामध्ये झालेला होता, वायुशक्ती राजस्थान येथे झालेला होता. भारतीय हवाई दल यांनी हा कंडक्ट केलेला होता. म्हणजे कोण, 2 देशांदरम्यान वगैरे असं काय तो झालेला नव्हता. भारतीय हवाई दलाने त्यांची एक्सरसाइज केलेली होती, त्यांच्या ट्रेनिंगसाठी. मग त्याला काय दिलेलं होतं नाव, वायुशक्ती सराव नाव दिलेलं होतं, आणि ते राजस्थान इथे पार पडलेलं होतं. तसंच वज्रघात,
जो वज्र आणि प्रहार असं जर असेल तर ते अमेरिकेसोबत, पण जर वज्रघात असेल तर तो भारतीय भूदलाचा, इंडियन आर्मीचा त्यांचा काय आहे, सराव आहे. कदम लीप एक्झरसाइज लक्षद्वीप येथे झालेला आहे. हवाई दल दक्षिण कमांड, एअरफोर्स साऊथर्न कमांडचा हा कदम लीप एक्झरसाइज झालेला आहे. अग्निवर्षा सांगा. भारतीय भूदल, इंडियन आर्मीचा आहे अग्निवर्षा, पोखरण येथे झालेला आहे. संरक्षण आणि तंत्रज्ञान, डिफेन्स टेक्नॉलॉजी. कॅडेट प्रशिक्षण जहाज कृष्णा हे कोणी तयार केलं? कृष्णा जहाज, कृष्णा कोणी? लार्सन अँड टुर्बो शिपयार्ड द्वारे निर्मित. लार्सन अँड टुर्बो कृष्णा जहाज. अंजदीप कोणाद्वारे तयार केलेला आहे? GRCE, गार्डन रिसर्च ऑर्गनायझेशन, बरोबर. गार्डन रिच, GRSE कोलकाता मध्ये आहे हे. अंजदीप लक्षात ठेवा, अंजदीप GRSE. व्ही शॉर्ट क्षेपणास्त्र प्रणाली, व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टीम, DRDO द्वारे विकसित करण्यात आली, जी मॅन पोर्टेबल आहे, माणूस सुद्धा घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. अंतरिक्ष, स्पेस मिशन. चेप्स मिशन कोणाचा आहे? युरोपियन स्पेस एजन्सीचा आहे. चोप्स मिशन, युरोपियन स्पेस एजन्सी. त्याच्यानंतर पर्सिवरन्स रोवर हे कोणाचं आहे? नासाचं आहे. मंगळावरील पहिली AI नियोजित ड्राईव्ह आहे. फर्स्ट प्लॅन ड्राईव्ह ऑन मार्स. मंगळावर पाठवलेलं आहे नासानं पर्सिवरन्स रोवर. म्हणजे जर पर्सिवरन्स असला आपल्या नेचरमध्ये तरच काय होईल, आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. मग भले इथे मंगळावर जाणं का असतो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग नासानं पर्सिवरन्स रोवर कुठे पाठवलेलं आहे? मंगळावर. ते न्यूज मध्ये काय होतं तर त्यानं पहिली AI नियोजित ड्राईव्ह काय केलेली आहे? घेतलेली आहे. त्याच्यानंतरचं आहे विक्रमसॅट, तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. विक्रमसॅट कोणी विकसित केलेला आहे? तमिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी. त्याच्यानंतर AI साठी मानव दृष्टिकोन, मानव विजन फॉर AI काय आहे हे? तर आपली जी AI समिट भरलेली होती ना दिल्लीमध्ये, तिथं आपण हे मानव विजन काय केलेलं आहे? इंट्रोड्यूस केलेला आहे. Mचा अर्थ काय होतो? मॉरल अँड इथिकल सिस्टीम. A फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स. N राष्ट्रीय सार्वभौमत्व, नॅशनल सोव्हरेनिटी. A ॲक्सेसिबल अँड इन्क्लुझिव्ह. AI कसं पाहिजे? सुलभ पाहिजे आणि सर्वसमावेशक. सुलभ म्हणजे ॲक्सेसिबल आणि सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह. व्ही वैध आणि न्यायकारक पाहिजे AI. व्हॅलिड आणि लेजिटिमेट पाहिजे. ठीक आहे. M मॉरल अँड इथिकल. A अकाउंटेबल गव्हर्नन्स, उत्तरदायी शासन पाहिजे. ह्या M चा अर्थ काय होतो मानवमध्ये? A चा अर्थ काय होतो? N चा अर्थ काय होतो? असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. AI साठी मानव दृष्टिकोन, मानव विजन फॉर AI हे लक्षात ठेवा. आपले 150 क्वेश्चन्स पूर्ण झालेले आहे फेब्रुवारी महिन्यातील. असाच आपण कंटेंट महत्त्वाचा मार्च महिन्यासाठी सुद्धा घेऊन येणार आहोत. त्यामुळे सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.